गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ॐ शङ्खं चक्रं जलौकां दततमृतघटं चारुदुर्गाश्चतुर्भिः सूक्ष्मं स्वच्छान्तिहृदयान्शुकं परिविलसन्मौलिमम्भोजनेत्रं कालाम्बुदोचोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगतवनं प्रौढदावाग्निलीलं प्रौढदावाग्निलीलं प्रौढदावाग्निलीलम्. नमो वासुदेवाय धन्वन्तराय औषधरूपाय महासुदर्शनाय महाविष्णवे नमो नमः. हरिओम. आपल्या सर्वांचं आजच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. काल आपण आहारशास्त्राचा इतिहास आणि त्याचं महत्व या बाबतीत आपण माहिती घेतली होती. आज आपल्याला प्रामुख्याने आहारशास्त्रामधला सगळ्यात महत्वाचा आणि ज्वलंत असलेला विषय तो म्हणजे विरुद्ध आहार, इनकम्पॅटेबल फूड्स, याबद्दल आपल्याला प्रामुख्याने माहिती घ्यायची आहे. कारण ह्याच्याबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत आणि खूप काही असे गोड गैरसमज आहेत की कळत नकळतपणे आपण चुकीचा आहार करतो आणि चुकीच्या आहारामुळं तुम्हाला अनेक प्रकारच्या व्याधी ह्या निर्माण होत असतात. आणि मग आपण सहज म्हणतो की बघा ना, एखाद्या व्यक्तीबद्दल अमुक अमुक बोलायचं झालं तर आपण म्हणतो की ह्या व्यक्तीला कुठलंही व्यसन नव्हतं, कुठलंही तो दारू पीत नव्हता, गुटखा खात नव्हता, तंबाखू खात नव्हता किंवा सिगारेट पीत नव्हता, कुठलंही व्यसन नव्हतं तरी पण त्याला कॅन्सर झाला. किंवा एखादी व्यक्ती अगदी निर्व्यसनी असून सुद्धा एखाद्या मोठ्या अशा ती आजाराला बळी पडते. तर हे असं का होतं? तर काय होतं, तुम्ही किती शाकाहारी आहात की मांसाहारी आहात, तुम्ही व्यसन करता की नाही करता, किंवा तुमची दिनचर्या कशी आहे, तुमची ऋतुचर्या कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक विज्ञान दडलेलं आहे. त्याचं योग्य सायन्स आपल्याला माहित नाही. आणि त्याच्यामुळं कळत नकळतपणे आपल्याकडनं अशा चुकीच्या गोष्टी घडतात. आणि या चुकीच्या गोष्टी घडल्या की ते अनावधानानं घडतात. त्याची आपल्याला कल्पनाही नसते. आणि मग ज्यावेळेस ते अतिशय उग्र स्वरूप त्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये धारण करतात आणि मग त्या उग्र स्वरूपाच्या गोष्टी धारण झाल्या की नको नको त्या व्याधी आपल्याला झालेल्या असतात. मग ह्याचं मूळ कुठं आहे? ते याचं मूळ सुद्धा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आहे आणि ह्या अज्ञानामध्ये आहे. म्हणून ते अज्ञान दूर व्हावं म्हणून विरुद्ध आहार हे अष्टांग हृदय संग्रहामध्ये 5,500 वर्षापूर्वी महर्षी वाग्भटांनी, 10,000 वर्षापूर्वी सुश्रुतांनी, चरकांनी हे लिहून ठेवलंय ग्रंथांमध्ये. काय कशासोबत खायचंय त्याचं विज्ञान आहे. आता तुम्हाला सगळ्यात गमतीशीर गोष्ट सांगतो. म्हणजे आपण कुठेही फिरायला यात्रेला निघालो, इव्हन महाराष्ट्रातलं तुम्हाला गंमत पाहायला मिळेल की आपल्याला अनेक ठिकाणी असं लिहिलेलं आढळतं, आयुर्वेदिक गुळाचा चहा इथे मिळेल. आता असा प्रश्न पडतो की आयुर्वेदिक गुळाचा चहा, मग आपण थोडा हेल्थ कॉन्शियस असतो आणि आपण मग म्हणतो ठीक आहे आयुर्वेदिक गुळाचा चहा घेऊया. तिथं जातो, तो गुळाचा चहा घेतो. पण तुम्हाला माहिती आहे का, तो गुळाचा चहा तुम्हाला अनेक पित्त विकारांना, तुमच्या त्वचा विकारांना आमंत्रण करत असतो. कारण आयुर्वेदामध्ये गूळ आणि दूध हे विरुद्ध अन्न आहे. ज्यावेळेस दुधासोबत तुम्ही गूळ खाता किंवा गुळासोबत तुम्ही दूध घेता, त्यावेळेस जरी ते दूध फाटलं काय किंवा न फाटलं काय, ते तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याची पाचन अवस्था म्हणजे विपाक अवस्था संपल्यानंतर ते विकृती निर्माण करणार आहे. हे आपल्याला ठाऊकच नाही. हे आपल्याला माहितीच नाही आणि मॉडर्न सायन्स तिथपर्यंत अजून पोहोचलेलंच नाही. परंतु आमचं प्राचीन आयुर्वेदाचं विज्ञान त्या ठिकाणी पोहोचून त्याच्यावरती त्यांनी प्रकाश टाकला होता. तो कसं दोषांवरती काम करतो, कशाप्रकारे विकृती निर्माण होते, कशाप्रकारे रक्त संवहन जे आहे त्याच्यामध्ये ही बाधा उत्पन्न होते, त्या सगळ्यांचं विश्लेषण त्या ग्रंथामध्ये सांगितलं.
आणि मग कळत-नकळतपणे आपण पाहतो, की अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या आपण चुकीच्या करत असतो आणि आपल्याला माहितीच नसतं. मग काही अतिशय मोठ्या आहेत, काही अतिशय छोट्या आहेत. आता तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, जी तुम्हाला पटणार नाही, विश्वास बसणार नाही. परंतु वांग्याची भाजी आणि गव्हाची चपाती हे विरुद्ध अन्न आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? वांग्याची भाजी आणि गव्हाची पोळी हे विरुद्ध अन्न कसं काय? आता हे थोडं सूक्ष्मातलं मी सांगतो. कारण वांगी जी आहेत ना, ही वांगी वातल आणि पित्तल असतात. म्हणजे कच्चं वांग जे आहे हे पित्त उत्पन्न करणारं असतं आणि पिकलेलं वांग जे आहे हे वात उत्पन्न करणारं असतं. आणि गव्हाचे जे काही घटक आहेत, जे न्यूट्रिएंट्स आहेत, ते वांग्याच्या भाजीसोबत इतके कम्फर्टेबल नाहीयेत, की जेवढे हे तुमच्या बाजरीच्या भाकरीचे आहेत. मग तुम्ही बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्यावेळेस आपण चातुर्मास सुरू होतो, म्हणजे श्रावण महिना सुरू झाला, की आपल्याकडं अनेक रिस्ट्रिक्शन्स येतात. उपास-तापास सुरू होतात, व्रतवैकल्य चालू होतात आणि पावसाळ्यात वांग्याची भाजी खायची बंद केली जाते. वांगी येत नाही असं नाही, वांगी येतात. परंतु पावसाळ्यात ग्रामीण भागातला कुठलाही शेतकरी किंवा कुठलाही जुनी लोकं वांग्याची भाजी चातुर्मास सुरू झाल्यानंतर खाणारच नाही. मग ते कधी खातात? ते डायरेक्टली मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि खंडोबाचं नवरात्र बसल्यानंतर त्या चंपाषष्ठीला किंवा जे खंडोबाच्या नवरात्रामध्ये आपण नैवेद्यच वांग्याच्या भाजीचा आणि भरताचा आणि बाजरीच्या भाकरीचा हा आपण देत असतो. मधल्या काळात बिलकुल वांगं खाल्लं जात नाही. का खाल्लं जात नाही? त्याच्या पाठीमागं आध्यात्मिक कारण नाहीये किंवा ह्याच्या पाठीमागं कुठली अंधश्रद्धा नाहीये. ह्याच्या पाठीमागं आहे ते प्रचंड मोठं विज्ञान तुमच्या शरीरशास्त्राचं. आणि याचा बारकाईने अभ्यास आपल्या पूर्वजांनी केला होता. आणि या बारकाईने अभ्यास करून ते सगळं विज्ञान लोकांसमोर मांडलं, संस्कृतीला जोडलं आणि आपल्या परंपरेच्या माध्यमातनं आपल्या दिनचर्येमध्ये, ऋतुचर्येमध्ये आणलं. आता काय होतं पावसाळ्यात वांगी जर आपण खाल्ली तर काय होतं? बघा पावसाळा हा जो आहे याला आपण वर्षा ऋतू म्हणतो. वर्षा ऋतू हा वात प्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. ज्यावेळेस देवशयनी एकादशी येते आता ह्या 25 तारखेला आहे. मग ज्यावेळेस देवशयनी एकादशी सुरू होते, पालख्या उठतात, पंढरपूरची यात्रा सुरू होते आणि वातावरणात प्रचंड गारवा यायला सुरुवात झालेली असते. आणि ज्यावेळेस तो गारवा येतो, आभाळामध्ये ढग साचलेले असतात, त्यावेळेस वातावरणामध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो, वायूचा प्रकोप झालेला असतो आणि मग जी लोकं म्हातारी आहेत, जी लोकं वयोवृद्ध आहेत, अशा लोकांमध्ये किंवा ज्यांची प्रकृती वाताची आहे, अशा लोकांमध्ये कंबरदुखी, पाठदुखी, मणक्यामध्ये गॅप, सांधेदुखी, गुडघेदुखी ही सगळी हाडांच्या दुखण्यांची जी आजारं आहेत, ती वर काढतात. ही डोकं वर काढायला लागतात. आता ही आजारं का वर येतात? कारण ही सगळी वाताची आजार आहेत. कारण वातामध्येच 80 प्रकारचे आजार सांगितलेत आयुर्वेदाने. आणि मग ह्या वाताच्या आजारांनी डोकं वर काढल्यानंतर मग करायचं काय? तर आपल्याला मग आखाड तळायला सांगितलेला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये तुम्हाला आता किती जण तळतात हा प्रश्नचिन्हच आहे. परंतु तुमच्या आजीला, तुमच्या आईला विचारा, की तुम्ही कधी आखाड तळलाय का तुमच्या लहानपणी? मग ते सांगतील, "हो, आषाढ महिना संपायच्या आतमध्ये आम्ही आखाड तळायचो. तो तेलात तळला जायचा आणि तो तेलात तळलेला आखाड हा देवाला नैवेद्य बांधला जायचा. त्या पुऱ्या, त्या कापण्या, त्या करंज्या, या देवघराला त्याने सजवलं जायचं आणि देवाला ते अर्पण केलं जायचं." हे फक्त धार्मिक कार्य नाहीये किंवा हे जे आहे हे फक्त क्रिया धार्मिक नाहीये. तर ही जी क्रिया आहे ही वैज्ञानिक आहे. कारण वातावरती मात करण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. मग तुम्ही बघा ज्यावेळेस बाहेर पाऊस पडलेला असतो, सगळं चिंब ओथंबलेलं असतं, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं असतं आणि आपण घरात बसून आपल्याला मस्तपैकी भजी खावीशी वाटतात. कांद्याची भजी करायची आपण घरी ऑर्डर शोधतो. आता ही कांद्याची भजी का खावीशी वाटतात? कारण निसर्ग जसं त्याचं रूप बदलतो, तसं आपलं शरीर सुद्धा आपल्याकडनं काही डिमांड करत असतं. मग निसर्गामध्ये वाताचा प्रकोप झाला, की आपल्या शरीरामध्ये सुद्धा तो वाताचा प्रकोप व्हायला लागतो. कारण सृष्टी सगळी पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. आणि मग तुमचं शरीर, तुमच्या शरीराची पेशी जी आहे, हा वात वाढला म्हणून ती ऑइलीनेसपणा जो आहे, जे काही असलेलं तेलकटपणा, स्निग्धता हे मागत असते आणि अचानक तुम्हाला मग वडापाव खायची किंवा भजी खायची, तेलातली तळलेली भजी खायची, अशा अनेक प्रकारच्या ह्या इच्छा तेलकट खाण्याची इच्छा निर्माण होते. आणि या तुमच्या शरीराच्या पेशी मागत असतात म्हणून तुमच्या मनामध्ये ती इच्छा येते.
आणि मग आपण म्हणतो की कांद्याची भजी येऊ द्या, पाऊस छान पडतोय आणि गरमागरम चहा येऊ द्या. गरमागरम चहा का? काढा पण तुम्ही घेऊ शकता. परंतु गरमागरम चहा यासाठी कारण वात वाढला की वाताचा शीतलगुण पण शरीरामध्ये वाढायला लागतो आणि शरीर सांगतं आता उष्णता येऊ देत. आणि म्हणून ती गरमागरम कांद्याची भजी आणि गरमागरम चहा आपल्याला प्यावासा वाटतो. हे सगळं शरीरविज्ञान आहे. आणि याला अनुसरूनच आपले सगळे सणवार बनलेले आहेत. आपल्या सगळ्या चालीरीती, परंपरा हे सगळं काही बनलेलं आहे. म्हणून आखाड तळण्यामागे पण सायन्स आहे. आता पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण वांगी खातो, तर पावसाळ्यामध्ये अनेक कृमी कीटक जे आहेत, ह्यांचं प्रमाण वाढलेलं असतं. अनेक जीवजंतू जे आहेत, त्यांचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यानंतर पावसाळ्यामध्ये येणारी वांगी ही शक्यतो किडलेली असतात. किडीचा प्रादुर्भाव त्यांच्यावरती जास्त झालेला असू शकतो किंवा असतात. आणि ती वांगी जी आहेत, ही नवीन वांगी जी आपण काढतो झाडाची, ही थोडी कच्च्या स्वरूपाची असतात आणि ती जी कच्च्या स्वरूपाची वांगी आहेत, ती तुमची पित्तल आहे. पावसाळ्यातली वांगी बरोबर तुम्हाला भाद्रपद किंवा आपण जर पाहिलं तर अश्विन ह्या कालावधीमध्ये ती येत असतात आणि हा जो प्रकार आहे किंवा हा जो महिन्यांचा काळ आहे, हा शरद ऋतू याला म्हटलं जातं. म्हणजे एकदा गणपती विसर्जन झालं आणि आपल्याकडे पितृ-पंधरवडा सुरू झाला, की आपल्याकडे भोजनच सांगितलंय खिरीचं करायचंय. पितृपक्षामध्ये आपण खीर वापरतो. जी भाताची खीर असते आणि प्रत्येक पितरांना ती नैवेद्य दिला जातो. गणपती एकदा उठले, अनंत चतुर्दशी झाली, की त्यानंतर शरद ऋतूची चाहूल लागायला लागते आणि मग शरद ऋतूमध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं, तर हा पित्त प्रकोपाचा काळ सांगितलेला आहे आणि त्याच वेळेस नवीन वांगी आलेली असतात. आणि मग ही वांगी ज्यावेळेस आपण खायला लागतो ना, तर काय होतं पित्त वाढायला लागतं, शरीरामधलं रक्त अशुद्ध व्हायला लागतं आणि म्हणून या काळात खायचंच नाहीये. मग देवशयनी एकादशी झाली, की तिथपासून जी वांगी वर्ज्य करायची आहेत, मग अगदी तुमची दिवाळी होईपर्यंत तुम्हाला वांगी खायची नाहीत. मग खायची कधी? मार्गशीर्ष महिना आला आणि खंडोबाचं नवरात्र एकदा बसलं, चंपाषष्ठी आली, की तुम्हाला करायचं काय, की वांग्याचं गरमागरम भरीत बनवायचंय, बाजरीची भाकरी बनवायची, कारण तो हेमंत ऋतूचा काळ आहे आणि हेमंत ऋतूमध्ये प्रचंड थंडी वाढायला लागलेली असते, शरीराला उष्णतेची गरज असते आणि म्हणून वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी ही आपल्या संस्कृतीने दिलेली देणगी आहे आपल्याला. तर असे अनेक परंपरा आहेत. आणि प्रत्येक सणाचं असलेलं त्या ठिकाणी महत्व आहे आणि प्रत्येक सणासोबत जोडलेला आहारशास्त्राचा एक आयुर्वेदिक भाग हा आपल्या पूर्वजांनी जोडलेला आहे. आणि म्हणून विरुद्ध आहार हा आपल्याला समजून घेणं म्हणजे भोजनशास्त्र शिकण्या अगोदर किंवा आहारशास्त्र शिकण्या अगोदर काय खायचंय हे पाहण्याच्या अगोदर काय खायचं नाही हे समजणं खूप गरजेचं आहे. आजकाल आपण एखाद्या डायटिशियनकडे गेलो तर आम्ही पाहतो म्हणजे मॉडर्न जे काही सायन्समध्ये ॲलोपॅथीमध्ये अनेक डायटिशियन्स असे असतात की त्यांचा सगळा भर हा कॅलरीज वरती आणि तुमच्या कार्बोहायड्रेट्स वरती, प्रोटीन वरती, व्हिटॅमिन्स वरती असतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील किंवा व्हिटॅमिन्स असतील, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या शरीराला गरजेच्या आहेत. नाही असं नाही. परंतु त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे की अपोझिट फूड्स तुम्ही जे खाताय, तर त्यातले कार्बोहायड्रेट्स कशातनं घेताय आणि कुठल्या पदार्थातनं घेताय हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण का, की तुम्ही फक्त कार्बोहायड्रेटच्या पाठीमागे किंवा प्रोटीनच्या पाठीमागे लागाल आणि जर विरुद्ध अन्न ही कन्सेप्ट जर विसरून जाल, तर मग मात्र तो आहार तुम्हाला साध्य होणार नाही. आणि तो आहार जो आहे, तो काय होईल? तुम्हाला हा बाधक ठरेल, विषकारक ठरेल आणि शरीरामध्ये अनेक प्रकारच्या अशा व्याधी निर्माण करणार ठरेल. म्हणून विरुद्ध आहार हे समजणं, समजून घेणं, समजून घेणं आणि त्याचं विज्ञान आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. विरुद्ध आहाराचा कन्सेप्ट काय सांगतो, की तुम्ही अमृत जरी खाल्लं, तरी सुद्धा हे अमृत सुद्धा विष बनत असतं किंवा अमृत सुद्धा विष बनू शकतं. कारण एक अमृत आहे. 2 अमृत जर एकत्र आणले तर ते विष बनतं. म्हणून आता दुधाला जरी आपण अमृतासमान मानत असलो किंवा तुम्ही कुठलाही पदार्थ जरी अमृत समान मानला, तरी पण आयुर्वेदाचं एक सूत्र आहे. ते म्हणजे "अति मात्रा सर्वत्र वर्जते." कुठल्याही गोष्टीचं अति करणं, अति खाणं हे सुद्धा वाईट आहे. मग सगळ्यात चांगले असलेले पौष्टिक बदाम हे सुद्धा अति खाल्ले तर वात वाढवणार आहेत. मग सगळ्यात चांगले असलेला कुठलाही पदार्थ, कुठलंही औषध घ्या. अगदी अमृत जरी घेतलं, तरी पण ते अति खाल्लं तर त्याचा विपर्यास होणार आहे. त्याचा गैरवापर होणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये ते विरुद्ध अन्न म्हणून काम करणार आहे. आणि म्हणून ह्या सायलेंट किलर वरती आपल्याला बोलायचंय, किंवा सायलेंट किलरचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे.
की हे विरुद्ध अन्न काय आहे? आणि मग तुम्हाला मगाशी सांगितलं जसं आपण म्हणतो गुळाचा चहा म्हणजे लोकं आता हे सगळं मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. कारण लोकं करतात काय, की कस्टमर यावं आणि त्यांची विक्री व्हावी म्हणून ते अगदी डोळे झाकून लिहितात आणि सरकार पण का त्याच्याकडे दुर्लक्ष करतं? खरं तर त्याच्यावरती एक पी-आय-एल दाखल केली पाहिजे आपल्याला माहितीचा अधिकार घेऊन किंवा एक जनहित याचिका दाखल केली पाहिजे, की ह्या अशा चुकीच्या जाहिराती ह्या बंद केल्या पाहिजेत. कारण आयुर्वेदाच्या कुठल्याही वैद्यांना विचारा, गूळ आणि दूध एकत्र घ्यायचं का? तर अजिबात नाही. कारण का? हे कसं आहे गुणविरुद्ध आहे. दूध जे आहे हे शीतगुणांचं आहे. गूळ जो आहे तो उष्ण गुणांचा आहे. म्हणून दूध आणि गूळ हे कधीही एकत्र खाल्लं जात नाही. काही योगांमध्ये हे एकत्र घेतात, परंतु त्याच्यामध्ये एक एजंटमध्ये टाकलेला असतो. तो औषधी कारणांसाठी असतो. काही पदार्थांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तो औषधी कारणांसाठी आहे. सर्रास तो वापरला जात नाही. आणि मग त्या अशा रस्त्याच्या कडेच्या हॉटेलमध्ये लोकं अगदी बिनधास्तपणे लिहितात, आयुर्वेदिक गुळाचा चहा. काही-काही लोकांनी तर असं लिहिलंय, आमच्याकडं सेंद्रिय गुळाचा चहा मिळेल आणि देशी गाईचं दूध आम्ही वापरतो. मला अशा लोकांना सांगावसं वाटतं, "अरे बाळा, तुम्ही अगदी सेंद्रिय गूळ जरी घेतला आणि कितीही जगातला उच्च गूळ आणला, कितीही शुद्ध गूळ आणला आणि कितीही शुद्ध सात्विक देशी गाईचं दूध जरी आणलं, त्या दोघांची प्रकृतीच वेगळी आहे. या दोघांमध्ये असलेलं इनर प्रकृती जी आहे, ती पूर्णपणे वेगळी आहे आणि ह्या दोघांना जर एकत्र आणलं, तर तुम्ही अतिशय उच्च सेंद्रिय असं विष तयार करताय तुमच्या शरीरामध्ये आणि त्यातनं तुम्हाला व्याधी निर्माण करणारे घटक निर्माण करताय. त्याच्यामुळं गूळ आणि दूध हे कधीच एकत्र घ्यायचं नाही. गुळाचा चहा कधीही प्यायचा नाही. तुम्हाला प्यायचा असेल गुळाचा चहा, तर त्या चहात मग दूध टाकू नका. विदाऊट दुधाचा घ्या. त्याच्यामध्ये त्या चहामध्ये मग तुळशी टाका, आलं टाका किंवा तुम्ही अजून इतर काही वनस्पती असतील, दालचिनी टाका, विलायची टाका आणि तो उकळून काढ्याच्या स्वरूपात घ्या. तसा गुळाचा चहा आयुर्वेदाला अभिप्रेत आहे. तो तुम्ही घेतला तर तुमच्या शरीरात खूप चांगलं काम करेल. परंतु त्या चहात जर तुम्ही दूध टाकलं, तर मात्र सगळा सत्यानाश होऊन जाईल आणि ते दूध तुम्हाला पाचनासाठी चांगलं काम करणार नाही, तर तुमच्या शरीरामध्ये विष निर्माण करण्याचं काम करेल. आणि म्हणून विरुद्ध आहार हा समजून घेणं गरजेचं आहे. आता जसं आपण पाहतो, की तुम्हाला मी कालही सांगितलं, की जर तुम्ही एखाद्या पेट्रोल गाडीमध्ये कितीही चांगली गाडी घेतली पेट्रोलची, त्याच्यामध्ये तुम्ही जर डिझेल टाकली, तर काय होईल? इंजिन खराब होऊन जाईल. अगदी तसंच आपलं शरीराचं इंजिन सुद्धा असं चुकीचं कॉम्बिनेशन जर आपल्या शरीरामध्ये गेलं, मग ते कितीही सात्विक असू देत, कितीही सेंद्रिय असू देत, तर हे इंजिन तुमच्या शरीराचं खराब करण्याचं काम जे आहे, ते करणार आहे. म्हणून आपल्याला नेहमी लक्षात असलं पाहिजे, की आपल्या ताटामध्ये आलेली जी काही डिश आहे, ती तुमची शत्रू आहे की मित्र आहे, हे ठरवता आलं पाहिजे. आणि ते ठरवण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने हे पाहायचंय, विरुद्ध आहार संकल्पना काय आहे? तर बघा, विरुद्ध आहार ही संकल्पना जर आपण पाहिलं, तर आजकाल जगामध्ये ऑटो इम्यून डिसीज हे विकार का वाढतायत? त्वचा विकार का वाढतायत? ॲसिडिटीचे विकार का वाढतायत? हार्ट अटॅकचे प्रमाण का वाढतंय? त्याच्या पाठीमागे एक कारण हे पण आहे, विरुद्ध अन्नाचं सेवन. आणि हे विरुद्ध अन्नाचं सेवन हे वारंवार आपण कळत-नकळतपणे करत असतो. आणि मग ते कसं ओळखायचं? त्यासाठी काय केलं जायचं? किंवा प्राचीन काळामध्ये काय कशा टॅक्ट होत्या? म्हणजे जुन्या काळामध्ये बघा, ज्यावेळेस आपल्या गावामध्ये वाडे असायचे. सरदारांचा वाडा असायचा, पाटलांचा वाडा असायचा, कुलकर्ण्यांचा वाडा असायचा. असे वेगवेगळे हे वाडे जे असायचे, ते वाड्यामध्ये म्हणजे हे विषयुक्त अन्न ओळखण्यासाठी किंवा अनेक राजमहालांमध्ये, राजाच्या दरबारामध्ये तिथं सुद्धा विषयुक्त हे अन्न ओळखण्यासाठी काही प्राचीन पद्धती वापरल्या जायच्या. आजकाल त्या नष्ट झाल्या किंवा आजकाल त्या लोकांना माहितीच नाहीयेत. आता खरं गंमत तुम्हाला सांगायचं झालं, तर चकोर नावाचा पक्षी तो सुद्धा पाळला जायचा. आता हा चकोर पक्षी काय आहे? तर चकोर पक्षी हा जो आहे, ह्याच्यामध्ये निसर्गाने एक अशी देणगी दिलेली आहे, की ज्यावेळेस या चकोर पक्ष्याला त्याच्या समोर जर आपण एखादं विषयुक्त अन्न नेलं, तर त्या चकोर पक्ष्याचे डोळे हे लाल व्हायला लागतात, प्रचंड लाल होतात. कारण हा चकोर पक्षी जो आहे, हा चंद्राच्या किरणांवरती जगतो. कारण त्याची पूर्णपणे ते आपण बघा ते गाणं आहे ना, "भुकेल्या चांदण्यांना भुकेला चकोर" काहीतरी आहे ते. एक मराठी गाणं भावगीत खूप छान आहे. कैवल्याच्या चांदण्यांना भुकेला चकोर असं काहीतरी ते आहे.
तर हा चकोर पक्षी जो आहे, ह्याच्यावरती चंद्राच्या किरणांचा फार प्रभाव चांगला होत असतो. परंतु ज्यावेळेस ह्या चकोर पक्ष्याच्या जवळ विषाचं एखादं आपण पात्र नेलं, की त्या विषयुक्त लहरी ज्या आहेत ना, ह्या चकोर पक्ष्याच्या नर्व्हस सिस्टमवर लगेच परिणाम करतात आणि त्याच्या डोळ्यातल्या रक्तवाहिन्या लगेच आकुंचन करतात आणि त्या चकोर पक्ष्याचे डोळे लाल व्हायला लागतात. म्हणून अनेक राजवाड्यांमध्ये चकोर पक्षी पाळला जायचा. अनेक राजे महाराजे मोर पाळायचे. मोर जो आहे हा अँटी पॉइझनस विजन आहे. म्हणजे विषाला तात्काळ ओळखणारा आहे. विषाचा प्रभाव कमी करणारा आहे. त्याचा पीस जो आहे पिसारा हा आपण हीलिंगसाठी वापरतो, नकारात्मक ऊर्जांसाठी वापरतो. म्हणून तर श्रीकृष्णाने तो डोक्यावरती धारण केला होता. आता विषाचा प्रभाव कमी करायचा असेल, तर मोर जो आहे, हा जो मोर आहे, ह्याच्या दृष्टीमध्ये किंवा ह्याला ते लगेच समजतं. त्याच्या पण नर्व्हस सिस्टमला ती व्यवस्था निसर्गाने दिलेली आहे, की जेव्हा एखादा विषाचा प्याला किंवा विषारी एखादा कीटक, विषारी सर्प ह्या मोराच्या औरा फील्डमध्ये येतो. त्याचा असलेला जो ओरा आहे, त्याचं जे प्रभाव क्षेत्र आहे, त्याच्या जवळपास आला, की त्याला लगेच ती चाहूल लागते. आणि त्या मोराला चाहूल लागली, की हा मोर करतो काय? प्रचंड मोठ्याने ओरडायला लागतो. तो मोठ्याने ओरडतो, पिसारा कधी-कधी फुलवतो किंवा उडायला लागतो आणि ओरडत-ओरडत प्रचंड गोंगाट करतो, नाचायला लागतो. कारण मोराला या विषाची असलेली ओळख ही फार दुर्मिळ आहे. आणि त्याच्या नर्व्हस सिस्टमला हे परमेश्वराने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा, या विषाचं असलेलं एक सांगड अशी घालून दिलेली आहे, की कुठेही विष दिसलं, की तो ओरडणार. म्हणून जुन्या काळामध्ये मग राजे महाराजे करायचे काय, आपल्या दरबारामध्ये किंवा राजवाड्यामध्ये मोर पाळायचे. म्हणजे एखादा प्याला जर समजा विषाचा त्याच्यासमोर नेला, की तो मोर ओरडायला लागायचा. तसंच आपण पाहिलं तर पोपट पाळण्याची पण प्रथा होती. ती आजही काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जुन्या काळामध्ये पाटलाच्या वाड्यामध्ये किंवा कुठल्याही एखाद्या मोठ्या वाड्यामध्ये हा पोपट पाळलेला असायचा. आता हा पोपट का पाळलेला असायचा किंवा ती मैना का पाळलेली असायची? कारण पोपटाला सुद्धा निसर्गाने असं एक पूर्णपणे त्याची नर्व्हस सिस्टम बनवलेली आहे. त्याच्या शरीरामध्ये अशी एक जादू त्याला दिलेली आहे, निसर्गाने देणगी दिली आहे. त्याला गॅस अलार्म म्हटलं जातं पोपटाला. हा पोपट काय करतो? तुम्ही जर एखाद्या अन्नामध्ये विष टाकलं आणि ते विष जर तुम्ही पोपटाच्या समोर नेलं, तर त्याची नर्व्हस सिस्टम करते काय, की पूर्णपणे त्या विषाची ते तरंग आहे, हे पोपट लगेच ॲब्सॉर्ब करतो. लगेच त्याला कळतात आणि हा प्रचंड मोठ्याने किंचाळायला लागतो. डोळे गोल-गोल फिरवायला लागतो किंवा खाली पडतो. प्रचंड फडफड, फडफड पंखाची करायला लागतो. कारण हे सगळे गुणधर्म या पोपटामध्ये आहेत. हा नॅचरल गॅस अलार्म त्याला म्हटलेला आहे आणि म्हणून पोपट पाळला जायचा. राजहंस पाळला जायचा. राजहंस सुद्धा त्याच्या गतीमध्ये बदल होतो. तो लटपटायला लागतो. जर विषाचा त्याने वास घेतला किंवा विषाची थाळी त्याच्या समोर आली, की तो लगेच लटपटायला लागतो. त्याच्या पायांमधली ताकद निघून जाते. आपण राजहंसाबद्दल अनेक वाचलेलं, की तो फक्त दूध पितो, पाणी सोडून देतो. पण प्रत्यक्षात तसं काही नाहीये. प्रत्यक्षात जर आपण पाहिलं, तर नको असलेल्या गोष्टी हा हंस त्याच्या तोंडातनं लगेच बाहेर काढतो. आणि हा तसा गुणधर्म असल्यामुळं हंस जो आहे, या हंसाचं पालन केलं जायचं. आता नॉर्मली आपण जर पाहिलं, तर ह्या हंसाला सुद्धा एक गॅस अलार्म बसवलेला आहे, म्हणजे निसर्गाने. मग त्या हंसाच्या जवळ जरी समजा एखादं खाद्य घेऊन गेलो आणि ते जर विषारी असेल, तर ते लगेच हंस जो आहे, त्याचं असलेली जे काही त्याच्या मज्जासंस्थेमध्ये असलेले जे काही पॉइंट्स आहेत, ते त्या विषाच्या तरंग लगेच आकर्षित करतात आणि हंसाची नर्व्हस सिस्टमवरती इतका परिणाम होतो, की हंस त्या ठिकाणी लटपटायला लागतो. त्याचा रक्तप्रवाह कमी होतो आणि तो लडखडायला लागतो, असा लंगडतो आणि खाली पडतो. आणि ह्यासाठीच मग हे जुन्या काळातले राजे, महाराजे जे होते, हे काय करायचे? प्राणी पाळायचे, पक्षी पाळायचे. कारण काय व्हायचं, की राजाला सगळ्यात जास्त धोका जो असतो, तो परकीय आक्रमणांचा नाही, तर स्वकीय आक्रमणांचा जास्त असतो. म्हणजे आपल्याच घरातले घरभेदी राजसत्तेसाठी, राजगादी मिळवण्यासाठी एकमेकांवरती नेहमी विषप्रयोग करत असतात. आणि विषप्रयोग हे भारताला काही जुने नाहीयेत. म्हणजे फार काही नवीन असं म्हणता येणार नाही. फार प्राचीन काळापासून हे विषप्रयोग करण्यात आलेले आहेत आणि हे करतात. कारण ह्याच्या पाठीमागे उद्देश तोच असतो, की सत्ता मिळावी, सत्तेचा लाभ व्हावा आणि मग म्हणून त्या राजाला अवेअर राहायला लागतं. मग त्याचा जो स्वयंपाकी आहे, त्याचा जो स्वयंपाकघर आहे, म्हणजे काही
शास्त्रांमध्ये म्हणजे सुधपाकशास्त्र नावाचं एक फार प्राचीन पुस्तक आहे. नलदर्पण नावाचं एक फार प्राचीन पुस्तक आहे. म्हणजे माझ्याकडे त्याची आवृत्ती आहे. तुम्हाला मी ग्रुपवरती पाठवेल त्याचा फोटो. तर नलदर्पणमध्ये म्हणजे ते 11व्या शतकात लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणजे पुनर्संस्करित केलेलं पुस्तक आहे. तर नलदर्पण या पुस्तकामध्ये असं सांगितलंय, की स्वप्नात सुद्धा तुमच्या वैऱ्याला हे स्वयंपाकघर कुठं आहे हे कळता कामा नये. तुमच्या वैऱ्याला स्वप्नात सुद्धा म्हणजे ते किती महत्वाचं आहे. कारण तुमच्या वैऱ्याला जर स्वयंपाकघर कुठं हे समजलं, तर तो क्षणार्धात तुमच्या भोजनाच्या माध्यमातनं ह्या स्वयंपाकघराचा वापर करून तुमच्या राज्याचा सत्यानाश करू शकतो. म्हणून जे राजे महाराजे आहेत जुन्या काळातले महत्वाच्या व्यक्ती आहेत, अतिमहत्वाच्या व्यक्ती त्यांच्या अन्नाबाबत, आहाराबाबत अतिशय काळजी घेतली जायची आणि ती अशी घेतली जायची. इव्हन प्राणी सुद्धा. म्हणजे मांजर जरी असेल, तर आता मांजर जे आहे, या मांजराला सुद्धा विषारी रसायनांचा लगेच वास येतो. ते गुरगुरायला लागतं, केस ताठ करतं, तिथून पळून जातं. तोंड लावत नाही अण्णाला शक्यतो. त्यानंतर कुत्रं असेल, कुत्र्याला सुद्धा जर त्याच्यासमोर आपण जर एखादं विषाचं काही भांडं नेलं किंवा त्याला जर समजा काही डाऊट आला त्या विषयाबद्दल, तो लाळ गाळायला लागतो. शेपटी पायात घालून तो असं लोळत पडतो. त्याचं घ्राणेंद्रिय जे आहे, हे अतिशय तीक्ष्ण असतं कुत्र्याचं. त्याच्यामुळं त्याने हुबलं, की तो लगेच फेसयुक्त लाळ तो गाळू लागतो. तर अशी काही लक्षणं आहेत. अनेक प्राणी त्याच्यामध्ये कुत्र्याची वेगळी लक्षणं आहेत, मांजरांची वेगळी लक्षणं आहेत, पोपटाचं वेगळं लक्षण आहे, मोराचं वेगळं लक्षण आहे. त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त काही राजे जे जेवायचे ना, ते सोन्याच्या ताटामध्ये जेवायचे. आणि आयुर्वेद काय सांगतं, जेवणासाठी सगळ्यात श्रेष्ठ असा धातू कुठला असेल, म्हणजे कुठल्या ताटात माणसाने जेवायचं? आजकाल सगळे डिनर सेट आणतात प्लास्टिकचा. अतिशय चुकीचा आहे. प्लास्टिक तुमच्या भोजनामध्ये स्वयंपाकघरात नसलंच पाहिजे. त्याच्यामध्ये आपण खूप लिहिलेलं असतं, की फूड ग्रेड आहे, असं आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी प्लास्टिक जे आहे हे अग्नीला वितळवणं म्हणजे अग्नी त्याला वितळवतो, मेल्ट करतो. किती जरी नाही म्हटलं तरी काही प्रमाणामध्ये त्या प्लास्टिकच्या असलेल्या ऊर्जा आणि प्लास्टिकचे असलेले कण हे आपल्या शरीरामध्ये येतात आणि आपल्याला कॅन्सर सारखे आजार करण्यासाठी ते कारणीभूत ठरतं. म्हणून प्लास्टिक पहिल्यांदा स्वयंपाकघराच्या बाहेर फेकून द्यायचं. मग जेवायचं तर कुठल्या ताटात? सगळेजण स्टीलच्या ताटात जेवतात. आता खरं सांगू का, स्टीलच्या ताटामध्ये जेवल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पोषक घटक एक्स्ट्रा मिळत नाहीत. न्यूट्रल राहतं जेवण आणि बऱ्याचदा ते ताट तर आपण जमिनीवरती ठेवलेलं असतं. त्या अन्नातली ऊर्जा सगळी अर्थिंग सारखी खालून निघून जाते. त्या ताटाच्या खाली आपण काही ठेवतच नाही. आपण जेवायला बसतो पाटावरती, पण ताट ठेवलेलं असतं जमिनीवरती. खरं तर आपल्याला लग्नामध्ये जो चौरंग आणि पाट मिळतो आहेरामध्ये, आपल्या सासूरवाडीकडनं, तो ह्यासाठी असतो, जेवायला बसताना बाबा ते ताट जे आहे ते चौरंगावरती ठेव. जेणेकरून अन्नाची ऊर्जा खाली जाणार नाही आणि दिलेल्या पाटावरती बसून हे कर. ते चौरंग आणि पाठ हे फक्त देवघराखाली ठेवायला किंवा तुम्हाला सत्यनारायणची पूजा घालायलाच फक्त कामाला येतात असं नाही. ते दररोज वापरायचे असतात म्हणून दिलेले असतात. परंतु आपण काय करतो, फक्त घरात सत्यनारायणची पूजा असेल किंवा एखादा सणवार असेल, एखादी पूजा असेल, वास्तुशांती म्हणा किंवा काय, त्याच वेळेस ते चौरंग वापरायला काढतो. नाहीतर तो अडगळीत पडलेला असतो. आणि काही-काही लोकं तर त्याच्यात ते देवघर ठेवतात. खऱ्या अर्थाने चौरंग जे आहे, हे ताट ठेवायला असतात. कारण का? तुम्ही ताटामध्ये, पानामध्ये जे अन्न घेतलंय, त्याची जी काही नैसर्गिक ऊर्जा आहे, ती ताटामध्ये ते पानात ठेवल्यानंतर ती जी काही ती ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे त्या ताटात. ताट धातूचं आहे आणि ती खाली जमिनीमध्ये संक्रमित होणार आहे. ती होऊ नये म्हणून तो चौरंग वापरायचा आहे. मग ताट पण कुठलं असलं पाहिजे? तर मग ताटामध्ये आयुर्वेद असं सांगतं, सर्वश्रेष्ठ ताट जे आहे ते म्हणजे कुठलं धातू? तो म्हणजे सोनं. माणसाने नेहमी सोन्याच्या ताटात जेवलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, "अरे बापरे! सोन्याच्या ताटामध्ये परवडायचं का? कारण ताट जर चोरीला गेलं तर काय? ती कामवाली बाईच घेऊन जाईल." मग जर तुम्हाला सोनं हे सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं, परंतु मला ऑप्शन पण आहेत. आता सोनं हे सर्वश्रेष्ठ सांगण्यापाठीमागचं कारण काय? की याच्या पाठीमागे सगळ्यात म्हणजे सोनं हा जो आहे, हा केमिकल इंडिकेटर आहे. सोन्यावरती कुठल्याही रसायनाचा परिणाम होत नाही. आता आपण जे शिबिर घेतलं होतं 1 दिवसाचं, तर याच्यामध्ये सोनं कसं ओळखायचं हे पण आम्ही शिकवतो. त्या आहारशास्त्र विषयावर हा जो क्लास आहे त्याच्यामध्ये ते शिकवतो. ते कसं घासायचं, कसं ओळखायचं, किती कॅरेटचं ते कसं ओळखायचं, इतर धातू कसे ओळखतात. तो कसोटीवरती घासून आम्ही दाखवत होतो, की ओरिजिनल सोनं काय आहे.
आजकालच्या लोकांना सोनं सुद्धा ओळखता येत नाही. पितळाला सुद्धा ते सोनं म्हणतात. आणि सोन्याचा रंग कसा असतो? आपल्याला सोनं पिवळं दिसतं, पण कसोटीवरती घासल्यावरती ते कधीच पिवळं नसतं. कसोटीवरती घासलं की ते पूर्णपणे तांबूस गोल्ड अशा रंगाचं येतं. तांबूस पिवळसर येतं. आणि मग त्याच्या टेस्ट कशा घ्यायच्या, त्याच्यात ॲसिडची टेस्ट कशी घ्यायची, हे सगळं काही आपण त्यामध्ये शिकवत असतो. या आहारशास्त्र विशारद कोर्स हा जो चालू आहे ह्याच्यामध्ये. आता सोनं का? सोन्याच्या ताटात का जेवायचं? कारण सोनं हे अँटी पॉइझनिस्ट आहे. ज्यावेळेस एखादं विष किंवा विषारी भाजी सोन्याच्या ताटात वाढल्यानंतर 10 ते 15 सेकंदामध्ये सोनं तुम्हाला सांगतं ही भाजी खायची की नाही खायची. कारण का? त्या भाजीमध्ये जर विष असेल, तर लगेच त्या भाजीला हिरवा रंग असा कडेने यायला लागतो. त्यानंतर किंवा काळपट असा रंग यायला लागतो किंवा ते ताट थोडंसं काळं पडायला लागतं. ज्या ठिकाणी भाजी वाढली आहे किंवा तो पदार्थ वाढलाय त्या ठिकाणी. तो लगेच तुम्हाला केमिकल इंडिकेटर आहे हा. सोन्यावरती कुठल्याच धातूचा परिणाम होत नाही, कुठल्याच ॲसिडचा परिणाम होत नाही. फक्त ॲक्वा रेजिया नावाचं जे काही ॲसिड आहे, त्याच्यामध्ये सोनं वितळतं. अन्यथा नायट्रिक ॲसिडचाही परिणाम होत नाही आणि तुमच्या कुठल्याही हायड्रोक्लोरिक ॲसिडचा होत नाही ना कुठल्याच ॲसिडचा होत नाही. आणि म्हणून तर मग ते कसोटीवरती सोनं घासलं जातं. आणि तो तुम्हाला 5 मिनिटं पण लागू देणार आहे, लगेच सांगणार आहे. मग जरी समजा नकळतपणे विरुद्ध अन्न तुम्ही घेतलं असेल आणि त्याचे केमिकल्स सगळे रिएक्शन होऊन जर त्याचं विष बनलं असेल त्या अन्नाचं, ते सुद्धा सोनं तुम्हाला लगेच सांगतो. आणि म्हणून आयुर्वेद सांगतं, की जेवताना नेहमी सोन्याच्या ताटामध्ये जेवायचं. आता अर्थात सोनं खूप महाग आहे. सगळ्यांना काही जमणार नाही. ज्यांना जमतंय त्यांना शक्य आहे त्यांनी करा. आता सोनं जमणार नसेल तर निदान शुद्ध सोन्याचा मुलामा तरी ताटाला द्या. मग तोही जमणार नसेल तर मग तुम्ही बांधीव प्रकारचं ताटही बनवू शकता. पातळ सोन्याचा पत्रा मारून पण तुम्ही तुमचं ताट बनवू शकता. तुम्ही सोन्याच्या ताटात जर जेवायला सुरुवात केली, वार्धक्य कधीही लवकर येणार नाही. सोनं तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला कणखर बनवण्याचा प्रयत्न करतं आणि काम करत असतं. म्हणून सोनं हा ब्रह्मांडातला धातू आहे. ऊर्जा धारण करण्याचं काम करतो. सोनं नेहमी नाभीपासून वरती, कमरेपासून वरती सगळे सोन्याचे अलंकार घालतात. सोनं घालण्यासाठी अलंकार धारण शास्त्र नावाचं वेगळं शास्त्रच आहे आपल्या संस्कृतीमध्ये. ती सुद्धा सोनं कसं ओळखायचं, कसं धारण करायचं, कुठल्या मर्मबिंदूवर कुठला दागिना घालायचा, याचं फार मोठं विज्ञान आहे. आणि या सोन्याच्या ताटामध्ये जेवण्याचं कारणच एक आहे. कारण राजे, महाराजे, सरदार, उमराव किंवा जे काही मोठी व्यापारी लोकं आहेत, उद्योजक लोकं, ही नेहमी सोन्याच्या ताटामध्ये जेवतात. फक्त दाखवत नाहीत. आता कसं आहे, की सोन्याच्या ताटामध्ये आपल्याला का जेवायचंय? तर तुम्ही फार श्रीमंत आहात किंवा तुमची श्रीमंती दाखवण्यासाठी, त्याचं प्रदर्शन करण्यासाठी बिलकुल नाहीये. सोन्याच्या ताटामध्ये ह्यासाठी जेवायचंय, तुमच्या शरीरामध्ये कुठलाही विषाक्त घटक टॉक्सिन्स हे जाऊ नयेत त्यासाठी. आणि सोनं इन्स्टंट तुम्हाला 10 ते 15 सेकंदात सांगतं, हा पदार्थ खायचा आहे की नाही खायचा. आता सोनं जमत नसेल मग चांदी घ्या. मग चांदीमध्ये जर आपण पाहिलं तर चांदी सुद्धा अँटी पॉइझनिस्ट आहे, पण सोन्यापेक्षा थोडी कमी आहे. चांदी काळी पडते. एखादा पदार्थ जर तुम्ही समजा विषारी पदार्थ असेल, तो चांदीच्या पात्रामध्ये ठेवला किंवा चांदीच्या पात्रात तुम्ही ताटात दिला, तर ती काळी पडायला लागते आणि लगेच तुम्हाला ती करते काय इंडिकेशन देते. ती काळं पडणार किंवा खराब होणार. कारण होतं काय, चांदीचं ताट म्हणजे सिल्व्हरचं असतं आणि त्याला लगेच टर्निश म्हणजे असा काळा रंग यायला लागतो. कारण का, की सल्फरची असलेली रिएक्शन तुमच्या अन्नामध्ये असलेलं सल्फर जर एक्सचेंज झालं, त्याची रिएक्शन होते आणि लगेच सिल्व्हर सल्फाइड बनायला लागतं आणि ती चांदी काळी पडायला लागते. मग तुमचं ताट जर असं 10-15 सेकंदामध्ये इन्स्टंट काळं पडत असेल, तर समजून जायचं की अन्नामध्ये काहीतरी विष मिसळलेलं आहे किंवा विष त्या ठिकाणी एखादा पदार्थ हा विषारी झालेला आहे. तर अशा ह्या रिएक्शन्स ह्या ताटांच्या घेतल्या जायच्या. मग तांब्याचं भांडं आहे, काशाचं भांडं आहे. काशाचं भांडं आता जर तुम्हाला चांदीचंही भांडं जमत नसेल, तर मग तुम्ही आपल्या घरामध्ये काशाची थाळी असली पाहिजे. आजकाल काशाची थाळी फक्त तुमचे पाय घासायलाच वापरतात. परंतु काशाची थाळी ही पाय घासण्यासाठी आहेच आहे. परंतु कास्याचे सुद्धा प्रकार आहेत. मग तुमचं पुष्य कांस्य वेगळं आहे, तैलीय कांस्य वेगळं आहे. तैलीय कांस्य हे जे आहे हे तुम्हाला मेकॅनिकल कामासाठी वापरतात आणि घरामध्ये किंवा औषधी करण्यासाठी जे आहे ते पुष्य कांस्य वापरतात. मग ते कसं ओळखायचं?
ते आम्ही प्रॅक्टिकलमध्ये पण दाखवतो हातामध्ये देऊन. कुठलं ओरिजिनल कासं आहे, कुठलं खोटं आहे. तुम्ही दुकानात जर गेला एखाद्या भांड्याच्या, तर दुकानदाराला पण कळत नाही आजकाल, की पुष्य कांस्य कुठलं आणि तैलीय कांस्य कुठलं. कारण हे ग्रंथातले शब्द आहेत. त्याची ओळख करायला लागते आणि ती कशी करायची ही सुद्धा आपण या कोर्समध्ये घेतलेली आहे. कारण का, ही काशाची थाळी काय करते, तर काशाची थाळी ही जेवणासाठी मग सोन्या-चांदीनंतर सर्वश्रेष्ठ सांगितली. तुमच्या अन्नाचा एकही पौष्टिक घटक खराब न होऊ देता, तुमच्या शरीराला सगळे पोषक तत्व देण्याचं काम काचेची थाळी करते. आणि जर त्या काशाच्या थाळीमध्ये जर एखादा चुकीचा पदार्थ वाढला गेला किंवा चुकीचा पदार्थ म्हणजे नॅचरली समजा बॅड कॉम्बिनेशन झालंय. तर ह्या बॅड कॉम्बिनेशनचा जर प्रभाव अधिक होत असेल, तर काशाची थाळी लाल व्हायला लागते किंवा त्याला लालसर अशी वर्णछटा ही यायला लागते. म्हणजे अशा अनेक प्रकारे हे धातुविज्ञान आहे जुन्या काळातलं. आणि मग काशाची थाळी आपण वापरली पाहिजे. जुन्या काळामध्ये ज्यावेळेस लग्न व्हायचं, तर लग्न झाल्यानंतर आपल्याकडे बघा, प्रत्येक धातू जो आहे ना, ह्या धातूची भांडी ठरलेली होती. आणि धातू विज्ञानावरती भारतामध्ये जेवढं काम झालंय जुन्या काळात, प्राचीन काळामध्ये, त्या मेटलजी सायन्सचं आजच्या जगामध्ये 10% पण नाही. कारण त्याच्या ऊर्जा विज्ञानावरती फार मोठा शोध भारतीयांनी लावला होता. आणि बघा, मग लग्नामध्ये ज्यावेळेस नवरदेव मांडवाच्या दारी आला, आपण त्यावेळेस ते गाणं म्हटलं जायचं, "नवरा आला मांडवा दारी." म्हणजे असं ते थोडक्यात म्हटलं जायचं. आणि मग जी नवरीची आत्या आहे, ती नवरदेवाचे पाय धुण्यासाठी तांब्याची किंवा पितळेची कळशी घेऊन जायची. आणि ती कळशी, त्या कळशीतलं पाणी त्या आलेल्या वधू म्हणजे वर जो आहे तो नवरदेव, त्याचे पाय धुतले जायचे. त्याच्या वडिलांचे, त्याच्या आईचे पाय धुतले जायचे. ती कळशी त्यांना आंदण दिली जायची. आणि त्यानंतर एकदा लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतर मग अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेतली, की सासूरवाडीकडनं अजून एक आहेर नवरदेवाला दिला जायचा आणि तो अतिशय वैज्ञानिक आहे पहा. आता हुंडा वगैरे हे 2 मिनिटं सोडून द्या, चुकीच्याच गोष्टी आहेत. परंतु ह्या परंपरा ह्या किती महत्त्वाच्या आणि किती त्याच्या पाठीमागचं विज्ञान किती महत्त्वाचं होतं, ह्यावरती आपण थोडं लक्ष देऊ, की काश्याच्या थाळीमध्ये त्या नवरदेवाला अनारसे किंवा अक्षदा किंवा काही पदार्थ हे आंदण दिले जायचे. जोपर्यंत ती काशाची थाळी त्या नवरदेवाला दिली जात नाही, तोपर्यंत आहेर पूर्ण झाला असं समजलंच जात नसायचं. म्हणजे तुम्ही आहेरामध्ये काहीही द्या, त्याला काही महत्व नाही. परंतु अन्नपूर्णेची मूर्ती आणि काशाची थाळी ही नवरी ज्यावेळेस निघते जायला घरी, म्हणजे तिच्या घरी जायला निघते, सासरी जायला निघते, त्यावेळेस ती काय करते, शेवटची पूजा त्या अन्नपूर्णेची करत असते. आणि रंगणात जो आहे तो पळवणं किंवा देवघरातल्या रंगनाथाची मूर्ती जी आहे ती आपण घेणं आणि त्यासोबत ती कासाची थाळी हे सासरी बुवा आपल्या जावयाला देत असतात. त्याच्या पाठीमागं प्रचंड मोठं आयुर्वेदाचं विज्ञान आहे. कारण तुम्ही आरोग्यवान राहा आणि आरोग्यवान राहत असताना तुमच्या शरीराला सगळी पोषण तत्व मिळावी, म्हणून ही अन्नपूर्णा, या अन्नपूर्णेच्या स्वरूपामध्ये ही आमची मुलगी तुम्हाला कन्यादानाच्या स्वरूपामध्ये आम्ही देतोय. आणि निरोगी राहा, सुदृढ राहा, हा त्याच्या पाठीमागचा संदेश होता. परंतु आजकाल ते आहेर म्हणजे फक्त देणं-घेणं एक वेगळाच विपर्यास लोकांनी करून टाकला. आणि ती प्रेमपूर्वक दिली जायची, आरोग्यासाठी दिली जायची. आणि म्हणून काशीची थाळी ही आपल्या घरात असणं गरजेचं आहे. ते फक्त एक तुमचं स्टेटस सिम्बॉल नाहीये, तर तुम्हाला त्यातनं आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी ते आहे. आणि मग तांब्याची भांडी आहेत. मग देवघरामध्ये आपण ते देवासाठी तांब्याची भांडी वापरतो. तांब्याची भांडी प्रामुख्याने पाण्यासाठी वापरतात. कारण पाणी हे निर्जंतुक केलेलं आहे. निर्जंतुक करणारं खूप चांगलं धातू आहे. मग तांब्यामध्ये पण प्रकार आहेत. आजकाल लोकं जातात दुकानात भांड्याच्या आणि कुठलंही तांबं घेऊन येतात. परंतु तांब्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला प्रामुख्याने नेपाली तांबा आणि म्लेंछ तांब हे 2 प्रकार पडतात. मग नेपाली तांबं जे आहे, हे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं स्वयंपाकघरामध्ये वापरण्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. म्लेंछ तांबं जे आहे, ते मेकॅनिकल कामासाठी वापरतात, उपकरणांमध्ये वापरतात आणि आजकाल आपण तेच करतो. आता ज्या वायरमध्ये तांब्याच्या तारा असतात ना, हे म्लेंछ तांबं असतं. ते आरोग्यासाठी घातक आहे. परंतु जी आपण देवाची भांडी बनवतो किंवा स्वयंपाकघरातली जी काही भांडी बनवतो तांब्याची, ही नेपाली तांब्याची असतात. इव्हन पितळ सुद्धा, म्हणजे कुठली भाजी पितळाच्या भांड्यात बनवायची आणि कुठली भाजी तुम्हाला तांब्याच्या भांड्यामध्ये बनवायची ह्याचं पण शास्त्र ठरलेलं आहे. फार विस्तृत आहे. म्हणून
तो सगळा विषय आपण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. ह्या कोर्समध्ये आपण घेतलेला आहे. सविस्तरपणे धातुशास्त्र. मला वाटतं 3-4 दिवसच ते शिकायला लागतं आपल्याला. आता पितळ पण आपल्या घरात जोपर्यंत पितळेची भांडी होती, तोपर्यंत आपल्या घरामध्ये आरोग्य होतं. जशी आपण पितळेची भांडी मोडून टाकली, त्या जागेवरती जर्मलची भांडी आणली, सगळे आजार, विकार सगळे आपल्याला व्हायला लागले. आता पितळ सुद्धा मग आजकाल लोकं करतात काय, की "अरे नाही, पितळ असलं पाहिजे, चांगलं समृद्धीचं प्रतीक आहे." तुम्हाला सांगू, पितळ हा धातू धन्वंतरीचा आहे. धन्वंतरीला सगळ्यात जास्त पितळ आवडायचं. म्हणून आपण जसं अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करतो ना, सोनं, चांदी जास्त खरेदी करतो अक्षय तृतीयेला कारण तो मुहूर्त आहे. तसं पितळ खरेदीचा मुहूर्त हा धनत्रयोदशीचा आहे. धनत्रयोदशीला सोनं घेण्यापेक्षा पितळाचं जास्त खरेदी केली जाते. आणि मग आजकाल लोकं पितळ खरेदी करतात, पण त्यांना त्यातला प्रकारच कळत नाही. कुठलं पितळ आणलं पाहिजे? पितळामध्ये पण परत 2 प्रकार पडतात. मग पितळामध्ये पण तुमचं असलेलं जे पितळ आहे, हे तुम्ही कुठल्या स्वरूपाचं आणताय? मग त्या पितळामध्ये जर आपण पाहिलं, तर काकतुंडी पितळ नावाचं जे पितळ आहे, हे अतिशय खराब असतं. हे काकतुंडी पितळ जे आहे, हे मेकॅनिकल कामामध्ये वापरतात. आणि रितिका पितळ, रितिका पितळ नावाचं जे पितळ आहे, ते प्रामुख्याने तुम्हाला स्वयंपाकघरासाठी, आरोग्यासाठी हे वापरलं जातं. आणि मग पितळाचे पुन्हा परत त्याचे 5 उपप्रकार पडतात. म्हणजे राजरितिका हा प्रकार तसा वेगळा आहे, रितिका वेगळा आहे. म्हणजे अजून त्याचे बाकीचे अजून खूप 5 प्रकार आहेत. मग त्यानुसार तुमचा उद्देश काय, त्यानुसार पण पितळेची भांडी असतात. मग कुठलं पितळ आणलं, त्याचं कॉम्बिनेशन कसं आहे? आता पितळ म्हणजे काय, अलोय धातू आहे. आता अलोयमध्ये त्याच्यात तांब आहे आणि कथील आहे. मग त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, त्यानुसार तो तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करेल. ह्या अतिशय बारीक-सारीक गोष्टी आहेत. ह्या मॉडर्न सायन्सच्या डायटमध्ये पाहायला मिळणार नाही तुम्हाला. कारण का, की ही सगळी भांडी तुम्हाला अँटी पॉइझनस्ट आहे. ही सगळी भांडी तुम्हाला विषाची ओळख करून देणार आहे. तांब्याचं भांडं स्वच्छ घासून ठेवा, दिवसभर ठेवा आणि एखादा विषारी पदार्थ फक्त जवळ घेऊन जा. स्वतःच्या डोळ्यांनी पहा, लगेच कसं काळं पडतंय. लगेच तांबं काळं पडायला लागतं. आणि शुद्ध तांब्याची ओळख फार वेगळी असते. ती कशी करायची ती पण आपण शिकवतो ह्याच्यामध्ये, या कोर्समध्ये आहे. तर सांगायचं तात्पर्य कसं आहे, की हे सगळी भांडी तुमच्या स्वयंपाकघरामधली असलेली उपकरणं, भांडी ही अतिशय महत्त्वाची आहेत. आणि ती तुम्हाला आरोग्य प्रदान करणार आहेत. म्हणून त्यांची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण ते तुम्हाला विरुद्ध अन्न टाळण्यासाठी मदत करतात, ओळखण्यासाठी मदत करत असतात. आता मग विरुद्ध अन्न जे आहे, हा आहार नक्की आहे काय? तर अष्टांगहृदय संग्रहामध्ये सूत्रस्थानामध्ये 7व्या अध्यायातल्या 29व्या श्लोकामध्ये महर्षी वाग्भट सांगतात, "विरुद्धमपीचाहार विद्याद्विष गुरोपमम्." म्हणजे काय? गरोपभोग म्हणजे काय? की विरुद्ध अन्न हा विषकारकच आहे. विषासारखाच आहे. तुम्ही कितीही सेंद्रिय दूध घेतलं आणि सेंद्रिय गूळ घेतला, तरीही तो एकत्र आला की विषाचंच काम करणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये छोट्या प्रमाणामध्ये का होईना तो विकृती निर्माण करणार आहे. आता विष कसं आहे? विषाचे 2 प्रकार असतात. एक असतं दीर्घकालीन, एक असतं तात्कालीन. तात्कालीनमध्ये काय होतं, तुम्ही आत्ता समजा विष घेतलं, तुम्ही लगेच तासाभरात मरून जाल. तुम्हाला साप चावलाय, नाक चावलाय, लगेच तुम्ही मरून जाल. कारण हे तात्कालीन विष आहे. दीर्घकालीन म्हणजे काय, की तुम्ही ते आत्ता विष घेतलंय, तुम्हाला ह्याचा परिणाम 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, 1 महिन्यानी, 10 महिन्यांनी, 2 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी असे सुद्धा होत असतात. हे दीर्घकालीन विष आहे. आणि मग त्याचे परिणाम जे आहेत, हे हळू-हळू होतात. आता अॅल्युमिनियमची भांडी. अॅल्युमिनियम काय? विष आहे. मला सांगा धातुशास्त्रामध्ये जर आपण पाहिलं, तुम्ही इतिहास थोडा आठवा. आपल्याला 5वी-6वी ला शिकवलाय. इव्हन 7वी-8वी ला पण तो आपल्याला होता इतिहासामध्ये. तर आपल्याकडं ताम्रयुग असं बोललं जायचं. ताम्रयुग आहे, कांस्ययुग आहे. म्हणजे ह्या भांड्यांचं एक युगच होतं. लोहयुग आहे, अश्मयुग आहे. म्हणजे अश्मयुगानंतर काय आलं? तर ताम्रयुग आलं. ताम्रयुगानंतर काय आलं? तर लोहयुग आलं. लोहयुगानंतर काय आलं? कांस्ययुग आलं. ती अशी पूर्णपणे आपल्याला युगं सांगितलेली आहेत आपल्या सध्याच्या इतिहासामध्ये. परंतु आपण ती पुस्तकांपुरतीच ठेवली. त्याच्यात आपण फारसं बारकाईने पाहिलंच नाही. ही युगं असताना म्हणजे धातुशास्त्रावरती भारतीयांनी एवढं मोठं काम केलं. आपल्याकडं कर्नाटक आणि महाराष्ट्र आणि तामिळनाडूपर्यंत जर पाहिलं, बॉक्साईटच्या खाणीच्या खाणी पडलेल्या आहेत. परंतु त्या बॉक्साईटमधनं काढलेलं अॅल्युमिनियम आपल्या शास्त्रज्ञांनी कधीही भांड्यांमध्ये वापरलं नाही. कारण त्यांना माहिती आहे ती विषारी आहे. परंतु आजकालच्या लोकांनी मॉडर्न सायन्सने काय ते काढलं, त्याची भांडी आणली, आपण वापरायला लागलो.
आणि त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळाले. कारण ते विष आहे. अॅल्युमिनियम जे आहे, हा मेकॅनिकल कामासाठी सर्वश्रेष्ठ धातू असेल, पण स्वयंपाकघरामध्ये तो आणायच्या लायकीचा नाहीये. कारण स्वयंपाकघरामध्ये जर त्याला तुम्ही आणलात, तर तुमच्या घरामध्ये आजार त्याने सुरू केले म्हणून समजा. आणि तुम्ही जर असे 10 वर्ष, 15 वर्ष फक्त अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये खात असाल, तर निश्चित तुम्हाला तुमच्या पॅनक्रियाचे, तुमच्या पचन संस्थेचे आजार, त्वचा विकारांचे आजार हे निश्चित व्हायला लागतात म्हणजे लागतात. कारण ते दीर्घकालीन विष आहे. लगेच ते इफेक्ट करत नाही. म्हणून विरुद्ध आहार समजून घेणे गरजेचं आहे. मग विरुद्ध आहाराबद्दल प्रश्न विचारताना जसं आपल्याकडे कोविडची ही बिमारी आली होती. कोविड आपण पॅन्डेमिक काळ आपण पाहिला. तर कोविडमध्ये जसं WHO आणि जगातले सगळे डॉक्टर एकत्र आले, सगळ्यांनी विचार-मंथन करून ही लस जी आहे शोधण्याचं काम केलं. अगदी त्याप्रमाणे आपण जर पाहिलं, जुन्या काळामध्ये सुद्धा एक अशी आजार जो आहे, व्याधी आहे, ही आधी होती आणि जगातले सगळे ऋषीगण, जेवढे ऋषी आहेत सगळे, आत्रेयादी, सगळे ऋषी हिमालयाच्या पायथ्याशी त्यांची परिषद भरली आणि परिषद भरल्यानंतर तिथं असं ठरलं, की भारद्वाज ऋषी जे आहेत त्यांनी इंद्राकडे जायचं आणि आयुर्वेदाचं ज्ञान घेऊन यायचं. आणि ज्ञान घेऊन आल्यानंतर मग त्यांनी ते अत्रेय ऋषींना दिलं, भगवान अत्रेयांना. आणि अत्रेयांना दिल्यानंतर मग अग्निवेश म्हणून त्यांचे जे शिष्य होते, ऋषी अग्निवेश, त्यांनी प्रश्न विचारला अत्रेयांना, आयुर्वेदाचं काय मत आहे, की माणूस आजारी का पडतो? कशामुळं पडतो? तर त्यावेळेस महर्षी आत्रेय सगळ्या ऋषीगुटांना संबोधून असं सांगतात आणि अतिशय महत्वाचं ते विषय सांगतात. हा घडलेली घटना असेल लाखो वर्षापूर्वी, परंतु ती आजही लागू होते. महर्षी अत्रे असं म्हणतात, की ज्यावेळेस आजार का निर्माण होतात, तर तुमच्या शरीरामध्ये तुमचं शरीर बनलंय पंचमहाभूतांपासनं. तुम्ही अन्न खाताय पंचमहाभूतांचं. तुमच्या शरीरामध्ये ह्या पंचमहाभूतांची विकृती जर आली आणि त्या विकृतीमुळं दोषांमध्ये असाम्यता आली, म्हणजे तुमच्या शरीरातले जे दोष आहेत, वात, पित्त, कफ, ह्याच्यामध्ये जर इनबॅलन्सिंग झालं, तर तुम्हाला आजार निर्माण होतात. आणि हा सिद्धांत आज BMS कॉलेजला पण शिकवला जातो. आजही तो शिकवतो आम्ही. कारण हे बेसिक सिद्धांतच आहे हा. अत्रेय ऋषींनी जो सांगितला लाखो वर्षापूर्वी. आणि त्यानंतर मग अगदी प्रश्न विचारतात, ठीक आहे, दोषांमध्ये असाम्यता आली, की मग हे सगळे आजार निर्माण होतात त्याच्याबद्दल आम्हाला काही मत नाहीये. परंतु मग ही असाम्यता कशामुळे येते? हे दोष जे आहेत इम्बॅलन्स कशामुळे होतात? का आमच्या मुलांना पावसाळा आला की सर्दी पडसं व्हायला लागतं? का खोकला यायला लागतो? उन्हाळा आला की त्यांना वेगळे आजार का होतात? हिवाळ्यातले आजार वेगळे का होतात? ऋतू बदलला की आजार का निर्माण होतात? माणूस सारखा आजारी का पडतो? संक्रमणाचे आजार का होतात? ताप का येतो? त्याच्या पाठीमागचं मग कारण काय? मग ते सांगतात दोषांचं इम्बॅलन्सिंग झालं की तुम्हाला आजार होणार. मग पुढचा प्रश्न अग्निवेशी ऋषी विचारतात, की मग हे दोषांचं इम्बॅलन्सिंग कशामुळे होतं? मग त्यावेळेस अतिशय महत्वाचा जो असलेला आहारशास्त्राचा विषय, हे महर्षी आत्रेय ऋषी म्हणजे दत्तात्रयांचे वडील, हे त्यावेळेस सांगतात. जे भगवान दत्तात्रय आहेत, त्यांचे सुद्धा वडील अत्री ऋषी, त्यांना पुनर्वसू अत्रेय असं म्हणलं जायचं. म्हणजे पुनर्वसू जे आहेत, ते त्यांचे बंधू आहेत. कारण अत्री ऋषींना 3 मुलं होती. त्यातला एक मुलगा जो तो भगवान दत्तात्रय, दुसरा जो तो पुनर्वसू आणि तिसरा जो तो सोमतल असं म्हटलं जातं. हा वेगळी देवता आहे. तर ह्या पुनर्वसू आत्रे यांनी असं सांगितलं, की ज्यावेळेस तुम्ही भोजन करत असताना काही गोष्टी अशा असतात, ज्या तुमच्या शरीरामधल्या धातूंवरती विपरीत गुणांचा परिणाम करतात. मग काही पदार्थ असे असतात, जे परस्पर गुणविरोधी असतात. जसं दूध आणि गूळ आपण पाहिलं. काही पदार्थ असे असतात, जे विरोधी संयोगाचे असतात. म्हणजे उदाहरणार्थ मध आणि तूप कधी एकत्र घ्यायचे नाही सममात्रेमध्ये. कारण का संयोग विरोधी आहे ते. दूध आणि मध आणि तूप म्हणजे घृत हे जर आपण एकत्र घेतलं तुमच्या शरीरामध्ये विष तयार होतं. त्याला संयोग विरोधी म्हटलेलं आहे. मग काही द्रव्य अशी असतात जी संस्कार विरोधी असतात. संस्कार विरोधी म्हणजे काय? की तुम्ही समजा दह्यामध्ये मासे मॅरिनेट करताय, तर हा काय संस्कार विरोधी आहे. मासे आणि दही कधी एकत्र घ्यायचं नाही. मासे आणि दूध कधी एकत्र घ्यायचं नाही. कारण ते काय संस्कार विरोधी आहे. तुम्ही तसाच संस्कार आणि आजकाल लोकं चिकन मॅरिनेट करतात, जे विरुद्ध अन्न आहे ते. का नाही आजार होणार सांगा बरं? सगळे विरुद्ध अन्न आहे.
म्हणजे कधीही काहीही करायचं, कसंही करायचं, पाहायचंच नाही. काही-काही लोकं दही गरम करतात आणि दह्याला त्या ठिकाणी फोडणी देऊन दह्याची भाजी बनवतात. अतिशय चुकीचं आहे. पूर्णपणे विरुद्ध अण्णाय. सगळे टॉक्सिन्स निर्माण करणारे घटक निर्माण होणारे आहेत. काही द्रव्य जी असतात ती देशविरोधी असतात. देशविरोधी म्हणजे काय? तर तुमच्या भूगोलाच्या विरुद्ध. आता भूगोलाच्या विरुद्ध कसं पहा, आता समजा काश्मीरमध्ये राहणारा व्यक्ती आहे. तर काश्मीरमध्ये थंड हवामान आहे. मग काश्मीरमधला आहार राजस्थानमधल्या वाळवंटातल्या माणसाला चालेल का? तर नाही चालणार. कारण वाळवंटातल्या माणसाला आहार जो आहे, तो उष्ण गुण त्याच्या तिथं जास्त आहेत. त्याच्यामुळे ते गुण तिथं जास्त आलेले असतील आणि त्याच्यामुळं त्याला त्या गुणांच्या विपरीत आहार घ्यायला लागेल. जे उष्ण गुण आहेत ते डाउन करायला लागतील. त्यासाठी कूलिंग इफेक्ट देणारा आहार राजस्थानमध्ये घ्यायला लागेल. आणि काश्मीरमध्ये बर्फ पडतोय, म्हणजे फ्रोझन तुमचे अवयव त्या ठिकाणी होऊ शकतात. इतकी थंडी आहे. मग त्यासाठी तुम्हाला काश्मीरमधला आहार हा उष्णता वाढवणारा असला पाहिजे. तर तिथं माणूस जिवंत राहू शकतो. आणि जर समजा चुकून जर राजस्थानचा व्यक्ती काश्मीरला गेला आणि तो राजस्थानसारखा तिथं आहार घ्यायला लागला, त्याला तो आजारी पडेल. त्याची बॉडी जी आहे ती मॅचच होणार नाही वातावरणासाठी. मग आपण म्हणतो ना, हवामान बदललं, वातावरण बदललं म्हणून आम्हाला आजारी पडलो. वातावरण का बदललं? वातावरणाने काही केलं नाही. तुम्ही आहार जो आहे ना, तो चुकीचा घेतलाय आणि वातावरणाशी मिळतं-जुळतं घेतलेलंच नाहीये. बाकीच्या प्राण्यांना कसं जमतं? मग आपल्याला का जमत नाही? कारण आपल्याला ते माहितीच नाही. स्वतःला कसं ॲडजस्ट करायची, बॉडी कशी ॲडजस्ट करायची प्रत्येक वातावरणामध्ये. म्हणून ह्याला म्हटलंय देशविरुद्ध. काही आहार असा असतो जो कालविरुद्ध असतो. मग कालविरुद्ध म्हणजे काय? की समजा अक्षय तृतीयेला आपण आंब्याचा रस खातो. तो अतिशय सात्म्य आहे तुमच्या शरीरासाठी. बल देणारा आहे, शीतलता निर्माण करणारा आहे. तोच आंब्याचा रस तुम्ही श्रावण महिन्यात खाऊन दाखवा बरं. नाही तुम्हाला जुलाब झाले तर बघा. कारण का तो कालविरोधी आहे. आंबा कितीही श्रेष्ठ असला, तरी तो ग्रीष्मात श्रेष्ठ आहे. वर्षा ऋतूमध्ये नाही. वर्षा ऋतूमध्ये जर तो खाल्ला, तर तुम्हाला अनेक प्रकारच्या व्याधी आणि रोग उत्पन्न करणार आहे. म्हणून ज्या त्या वेळेस ज्या त्या गोष्टी खायच्या. आणि मग त्याला म्हटलेलं देशविरोधी, कालविरोधी, मात्राविरोधी सुद्धा. मात्रा म्हणजे तुम्ही किती क्वांटिटी घेताय. आता समजा तुम्ही खसखस खाताय. खसखस किती घ्यायची असते? थोडीशी घ्यायची असते. तुम्ही अशी प्लेटभर खसखस खाऊ शकता का? नाही खाऊ शकणार. खाल्लं तर काय होईल? मानसिक आजार निर्माण होतील, भ्रम निर्माण होईल. तुम्हाला झोप लागेल प्रचंड. काही मात्रा ह्या अतिशय अल्प प्रमाणात घ्यायच्या असतात. आता अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे अल्प प्रमाणात मात्रा कशा घ्यायच्या? मग ते मात्रानुसार. काहींचा स्वभावानुसार. म्हणजे स्वभाव म्हणजे गुणधर्म. असलेल्या गुणधर्मानुसार. तर हे अशा अनेक प्रकारचे असलेल्या ह्या आहारांना चुकीच्या वेळेस चुकीचे पदार्थ खाणं. आता आपण कढी भात खातो. कढी भात हा चांगलाच आहे तुम्हाला खाण्यासाठी. पण तो कढी भात नेहमी दुपारी खायचा असतो. आणि गंमत सांगू आपल्याकडच्या गृहिणी करतात काय? रात्री स्वयंपाकाचा कंटाळा आला, की नेहमी आपल्याकडे कढी भात हा रात्री होतो. तर कढी खिचडी रात्री खाल्ली जाते. तर ते अतिशय चुकीचं आहे. दही आणि दह्याचे पदार्थ, कढी, सूर्य मावळल्यावरती कधीही खायचे नसतात. हे वाग्भट सांगतात, मी नाही. का खायचे नाहीत? कारण त्याचं पाचन करणारे एन्झाईम्स तुमचे सूर्य मावळल्यावरती पोटक्षेत्रामध्ये कामच करत नाही. त्याचा आम बनायला लागतो. टॉक्सिन्स बनायला लागतात. म्हणून ताक कधीही सूर्य मावळल्यावरती प्यायचं नाही. दही कधीही रात्रीचं खायचं नाही. ह्याच्यामध्ये कुठल्या अंधश्रद्धा नाहीयेत. तुमचं शरीर फिजिओलॉजी तुमची जी आहे क्रियाविज्ञान त्याचं ते असलेलं सायन्स आहे. कारण ते पदार्थ तुमच्या शरीरावरती चांगलं काम बिलकुल करत नाहीत. म्हणून विरुद्ध आणणं, समजून घेणं, उमजून घेणं आणि त्यानुसार आपण ग्रहण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. तुमचे आजार दूर करणारं आहे. जर तुम्ही हे जे चुकीचे पदार्थ खात राहिलात, अयोग्य वेळी, अयोग्य पदार्थ, पदार्थ कितीही सेंद्रिय असू द्या, कितीही महत्वाचा मौल्यवान असू द्या, पण त्याची वेळ असते, त्याची काळ असतो आणि त्याचं एक पद्धत असते, संस्कार असते. त्या पद्धतीने तो ग्रहण करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने जर आपण ग्रहण नाही केलं, तर मग मात्र तो आपल्या शरीरावरती चांगलं काम करत नाही आणि तो विष निर्माण करायचंच काम करतो. तुम्हाला उदाहरण अजून एक सांगतो, की ज्यावेळेस समजा एखाद्या माणसाचं वजन वाढलंय आणि वजन कमी करायचंय, फॅट्स कमी करायच्यात, त्यावेळेस त्याला डॉक्टर सहज सांगतात, भात खाऊ नका किंवा भात कमी करा. आता भात खाऊ नका हे काही कारण झालं का?
तर हे कारण नाहीये. कारण तो भात जो आहे ना, हा पूर्ण अन्न आहे. परंतु मग तांदूळ कुठला असला पाहिजे, कुठल्या जातीचा असला पाहिजे, तो कसा वापरायचा आहे, तो कसा शिजवायचा आहे, मग भात बनवायचे 8 प्रकार कुठले आहेत, त्यातल्या कुठल्या प्रकारातून आपण वापरायचा आहे. त्वचा विकार असेल तर घरातला वरण-भात बदलतो. वजन वाढलं असेल, मेद वाढला असेल, तुम्हाला थायरॉइडचे आजार असतील तर घरातलं वरण-भात बदलतो. तुमच्या घरामध्ये सर्दी, खोकला, पडसं कोणाला असेल तर तो वरण-भात बदलतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवायला लागतो. आणि त्याच्यातनं दोषांची साम्यता आणायला लागते. म्हणून तो वरण-भात जो आहे, हा भात आपल्याला तसा बनवायचा आहे. जर फक्त भात खाल्ल्यावर वजन वाढत असतं, तर कोकणातली सगळी माणसं जाड असती. असं नाहीये. तुम्हाला भात त्याच्यामध्ये संस्कार तो भातावरती काय करायचा आहे, तो महत्वाचा आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपल्या देवपूजेमध्ये जेवढे धान्य वापरले जातात, तेवढे सगळे धान्य हे सात्विकच आहेत आणि तुमच्या शरीराला पोषण देणार आहे. मग तुम्ही बघा सगळ्यात पहिलं धान्य आपण काय वापरतो? भात वापरतो. तांदूळ, अक्षदा म्हणून. ज्याला क्षत पडत नाही असं अक्षत. ज्याला कधीच छिद्र पडत नाही. तो तुटेल. त्याचे 2 तुकडे होतील. पण उभ्या त्याला कधीच छेद जात नाही. आणि म्हणून ही अक्षदा आपण नवीन नवदाम्पत्याच्या डोक्यावरती पण टाकतो. कारण ह्या अक्षतासारखे तुम्ही एकनिष्ठ राहा, एकरूप राहा. आणि अक्षत जी आहे, ही ऊर्जा संवहन करण्याचं माध्यम आहे. म्हणून आपल्याकडं म्हणजे मूल 6 महिन्याचं झालं, की त्याला आपण पहिली खीर जी खायला घालतो, ती पण तांदळाचीच खीर खायला घालतो. आणि माणूस मेल्यावर 13वचं पिंड सुद्धा तांदळाच्याच भाताचं असतं. काहीतरी विज्ञान असेल की नाही? मग ते शोधायचंय आणि त्याच्यावरती आपल्याला शिकायचंय. त्या आहारशास्त्राच्या कोर्समध्ये. आणि म्हणून ही असे जे योग्य अन्न आहेत, पॉझिटिव्ह ऊर्जा देणारी अन्न आहेत, ह्याच्यावरती बारकाईने अभ्यास करणं, त्याचं विज्ञान जाणून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला करायचं काय, की मग आपल्याला भोजन काळ समजून घेणं, तुमचं पाचन समजून घेणं, हे सुद्धा गरजेचं आहे. मग पाचन आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर पाचन कसं होतं? तर शरीरशास्त्र आपल्याला काय सांगतंय, की तुमच्या शरीरामध्ये 3 ठिकाणी अन्नाचं पाचन होतं. मग 3 ठिकाणी कुठं होतं? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं तर तुमच्या तोंडामध्ये, मुखामध्ये. लाळ ग्रंथी. मग अन्न कसं खायचंय? तर तुम्हाला अन्न हे नेहमी पिल्यासारखं खायचंय आणि पाणी हे नेहमी खाल्ल्यासारखं प्यायचंय. असं प्रामुख्याने सांगितलं जातं. हे आयुर्वेदामध्ये आहे. आता अन्न पिल्यासारखं खायचंय म्हणजे काय? की तुमच्या लाळ ग्रंथीमध्ये ते बारीक चावून 32 दात कशाला दिलेत? बारीक चावून तुमच्या त्याच्यामध्ये अन्नाचं पाचन झालं पाहिजे. कमीत कमी 10 ते 15 सेकंद मिनिमम किंवा 20 सेकंद तुम्हाला किंवा आपण म्हणू त्याला एक 40 सेकंद अन्न तुमच्या मुखामध्ये असलं पाहिजे. कारण का? 33 वेळा आपण चावायला का सांगतो? कारण तुमच्या मुखामध्ये 3 प्रकारच्या लाळ ग्रंथी आहेत. एक पॅराट्रिक ग्लॅंड्स आहेत, सबलिंग्युअल्स आहेत आणि सबम्युंडिब्युलस आहेत. यातल्या पॅराट्रिक ग्लॅंड ज्या आहेत, ह्या विषनाशनाचं, जीवाणूनाशनाचं काम करतात. आणि त्याच्यामध्ये मग आपण जर पाहिलं तर लायसोझाइम आहे, टायलिन आहे, डायजेस्ट आहे, म्युकस आहे. हे 4 प्रकार आहेत. आणि सबलिंग्युअल, सबम्युंडिब्युलरला ह्या तुमच्या जिभेच्या खाली आणि तुमच्या हनुवटीच्या पुढं ह्या ज्या ग्लॅंड्स आहेत, ह्याच्यामधनं जो काही ग्रंथींमधनं रस उत्पन्न होतो, तो पाचक असतो आणि कार्बोहायड्रेटचं पाचन सगळ्यात पहिल्यांदा ह्या ठिकाणी व्हायला लागतं. म्हणून पिष्टमय पदार्थ ज्याला आपण म्हणतो, पिष्टमय पदार्थ. ते पिष्टमय पदार्थ मुखात पचतात. तुम्ही बघा भाकरीचा तुकडा आपण खाल्ला थोडा जास्त वेळ चावा, तो हळू गोड व्हायला लागतो. गोड का होतो? कारण कार्बोहायड्रेटचं रूपांतरण त्यातनं ग्लुकोजमध्ये होतं. म्हणून पिष्टमय पदार्थ जे आहेत, कार्बोहायड्रेट जे आहेत, ते सगळे मुखात पचणार आहेत. पण प्रोटीन मात्र मुखात पचत नाहीत. प्रोटीन पचायला त्याला तुमच्या आतड्यामध्ये यायला लागतं, जठरामध्ये यायला लागतं. मग जठरामध्ये प्रोटीनचं पाचन होतं. मग ते कसं होतं? तर जठराचे 3 भाग आहेत. मग कार्डियाक पार्ट वेगळा, खंडिक वेगळा, पायलोरिक. आता एकदम डिटेल सगळं अॅनाटॉमी तुम्हाला सांगत नाही मी. पण इथं जठरामध्ये काय होतं? इथं आल्यानंतर तुमच्या असलेल्या प्रोटीनचं जे आहे, इथं पाचन होतं. प्रोटीन जो पचतो त्याचं पेप्सिन आणि पेप्टिन जे आहे त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि मग इथं पाचन करायला इथं जवळपास 1.5 तास तुमच्या शरीरामध्ये पाचन होत असतं. इथनं पचल्यानंतर ते अन्न पुढं तुमचं ग्रहणीमध्ये जाणार आहे. त्याला आपण डिओडिनम असं म्हणतो मॉडर्न सायन्समध्ये. मग डिओडिनमला गेल्यावर तिथं तुम्हाला तुमचा पॅनक्रियातून आलेले जे काही पॅनक्रियाटिक ज्यूस ज्याला आपण इन्शुलिन आणि बाकीचे घटक म्हणतो ते तिथे येतात आणि बाईल्स तुमच्या गॉल ब्लॅडर मधनं, पित्ताशयामधनं आलेलं जे पित्त आहे. आता जठरामध्ये जे पाचन होतं ते आम्लीय पाचन होतं. आतड्यांमध्ये जे पाचन होतं ते क्षारीय पाचन होतं. आणि मग आतड्यांमध्ये पण मग 3 भाग पडतात.
पहिला भाग डिओडिनम, दुसरा जो आहे तो जेजुनियम, तिसरा जो तो एलिनियम. मग पहिल्या भागात पाचन होत नाही, दुसऱ्या भागात होत नाही. तिथं पसरलं जातं अन्न. एलिनियम मध्ये तुमचं खऱ्या अर्थाने ठोस पदार्थांचं पाचन होतं आणि ते पाचन झालं की ते अन्न पुढं तुमच्या येतं कुठं? प्रामुख्याने मोठ्या आतड्यामध्ये आणि तिथं मग जलाचं पाचन व्हायला लागतं. हे अन्नाचं पाचन मग आतड्यांमध्ये पचायला किती वेळ लागतो? तर आतड्यांमध्ये अन्न पचायला प्रामुख्याने आपण जर पाहिलं कमीत कमी 3 तास लागतात. जर तुमचं पाचन चांगलं असेल, तुम्ही निरोगी असाल तर. जठरामध्ये पाचन व्हायला किती वेळ लागतात? 1 ते 1.5 तास लागतो. आणि मग सगळं कॅल्क्युलेशन जर आपण केलं, तर साधारणतः 4, 4.5 ते 5 तास तुम्हाला अन्न पचायला लागतं. मग आपण भोजन कधी करायचंय? 2 अन्नामधला काळ, भोजनाचा काळ कमीत कमी 4.5 ते 5 तासांचा असावा. मग सकाळी 8 वाजता जेवलाय, दुपारी 1:30 वाजता जेवा. कारण सगळं पचलेलं असेल. पण समजा सकाळी 8 वाजता जेवला आणि परत 10 वाजता नाश्ता करतोय, तर काय होणार? जठरातलं पण पचायला सुरुवात होईल आणि आतड्यातलं पण पचायला सुरुवात होईल आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन डायव्हर्ट होईल. मग जठरातलं पण पचणार नाही आणि आतड्यातलं पण पचणार नाही. दोन्ही ठिकाणी डायव्हर्जन झाल्यानंतर पाचनशक्ती तुमची वीक होऊन जाते. म्हणून काय खायचंय, कधी खायचंय आणि किती वेळाने खायचंय, वेळ ठरवणं पण महत्वाचं असतं. कारण हे सुद्धा विरुद्ध अंडामध्येच येतं. जर सारखंच वारंवार खाताय तर चुकीचं आहे त्यात. आणि मग हे पाहत असताना काय, की आपल्याला आमविचार हा सुद्धा करायला लागतो. जर तुम्ही समजा खाल्लंय, आत्ता 8 वाजता जेवण केलंय आणि लगेच 10 वाजता परत दुसरं काहीतरी एखाद्याकडे पोहे खाल्ले, चहा पिला किंवा अजून इतर काही गोष्ट केली, तर काय होईल? तुमच्या शरीरामध्ये 100% अन्नाचं पाचन होणार नाही आणि मग तुम्हाला चित्रात जसं दिसतंय स्क्रीनवरती, तुमच्या शरीरामध्ये आम म्हणजे टॉक्सिन्स हे निर्माण व्हायला चालू होतं. आणि मग ते कसं होतं, जसं दूध सडल्यावर तुम्ही चित्रात बघा दुधाची बाटली, दूध सडलंय. बघा दुधाचं दही बनणं ही नॅचरल प्रक्रिया वेगळी आहे. आणि दूध फाटणं, खराब होणं ही नॅचरल प्रक्रिया वेगळी आहे. फाटलेलं दूध, नासलेलं दूध आपण कधीच खात नाही, आपण फेकून देतो. कारण का? की हे दूध जे आहे, ह्या दुधामध्ये वातावरणातले बॅक्टेरिया जर त्याच्यामध्ये संक्रमित झाले, तर दुधामध्ये जाऊन दुधामध्ये असलेले लॅक्टोज ते खायला लागतात आणि त्यांच्या शरीरातनं जो मल बाहेर पडतो, तो लॅक्टोज खाल्ल्यामुळं तो विषयुक्त सगळा मल बाहेर पडल्यामुळं दूध तुमचं फाटतं, खराब होतं आणि असं दूध जर आपण खाल्लं, तर शरीरामध्ये तुमचं स्रोतस्स बंद करणारं, चॅनेल सगळं बंद करणारं आणि अनेक प्रकारचे व्याधी निर्माण करणारे आजार होतात. पचनाचे सगळे आजार निर्माण होतात. परंतु मग दह्याचा परिणाम मात्र वेगळा असतो. कारण दही पण फाटतं. पण दही मात्र आपण का खातो? तर दही आपण ते विरजण लावून लावत असतो. दह्यामध्ये काय होतं, की जे प्रोबायोटिक्स आहेत, ते सुद्धा म्हणजे काही विषाणू, जीवाणू असे आहेत जीवाणू, जे तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत, की जे शरीरात जाऊन आम तुमचं खाणार आहे. जो कचरा आहे तो नष्ट करणार आहेत. आणि मग हे जे प्रोबायोटिक्स दह्यामधले आहेत, हे दह्यामधले प्रोबायोटिक्स दुधातलं लॅक्टोज खातात. परंतु त्यांच्या शरीरातनं जे काही उत्पन्न होतं, ते प्रोबायोटिक्स वाढवणारे असतात आणि ते तुमच्या शरीरासाठी हितकारक असतात. म्हणून दह्यातले प्रोबायोटिक्स आपण घेतो. म्हणून दही खातो, पण नासली दूध आपण खातो का? नाही. मग तसंच तुम्ही जर समजा एकदा खाल्लेलं अन्न, त्याचं पाचन जर व्यवस्थित झालं नाही, तर करपट ढेकर यायला लागतात, खराब घाणेरडे ढेकर यायला लागतात, तोंडाचा वास यायला लागतो. काही काही लोकं आपण असं पाहतो जवळ बसलं तर तोंडाचा प्रचंड वास येतो. का येतो? दात खराब आहेत किंवा दात घासलेत म्हणून घासले नाही म्हणून येत नाहीये. त्याच्या जठरामध्ये सगळं अन्न सडलेलं आहे आणि ते त्याच्या श्वासामधनं बाहेर पडतंय. त्याच्या मुखामधनं बाहेर पडतोय म्हणून वास होतोय. लोकं मग त्यावेळेस मुखवास खातात किंवा दात 4 वेळा घासतात तरी पण तोंडाचा वास यायला लागतो. तर हे कारण जे आहे ना, हे तुमच्या दाताचं किंवा मुखाचं नाहीये. ते त्याचा थोडा भाग असेल, परंतु 80% कारण तुमच्या जठरामधलं आहे. कारण तिथं ते नासलेल्या दुधासारखं अन्न सगळं सडलेलं आहे आणि म्हणून विचार करणं पण गरजेचं असतं. आणि मग तो जर आपण विषय क्लिअर केला नाही, पोट जर साफ केलं नाही, तर मग तिथून पुढं सगळं धातू अग्नी, तुमचे रसधातू, रक्तधातू सगळे दूषित व्हायला लागतात. आणि सगळे दूषित झाले, की मग तुम्हाला दोष समूर्छना असं ते होते. म्हणजे काय? की तुम्हाला कॅन्सर सारखे आजार निर्माण होण्यासाठी जी चांगली जागा आहे, ती निर्माण व्हायला लागते. तो कॅन्सर असाच होत नाही. त्याच्यात या सगळ्या प्रक्रिया झालेल्या असतात. आणि मग त्याच्यामध्ये वाग्भट असं म्हणतात, महर्षी वाग्भट, की "अन्य दोषोभ्यो
एवाती दुष्टोभ्यो योनस्य मूर्छनात् को द्रवेभ्यो विषस्येव वदनास्थित संभवत. म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही असं चुकीचा आहार घेता किंवा तुमचं पाचन व्यवस्थित होत नाही, तुमचं अपचन वारंवार होतं, सतत आम निर्माण होतो. मग तो आम एकदा तो दोष संपुर्षणेमध्ये गेला, म्हणजे एकदा का तो दोषांमध्ये आला, दोषांमधनं तो धातूमध्ये जाणार आहे. मग तुमचे सप्त धातूंमध्ये एकदा घुसला आणि सप्तधातूंमध्ये घुसल्यानंतर त्याच्या संमोचना झाल्या, तर तुमच्या शरीरामध्ये अधिकाधिक आम उत्पत्ती होते आणि मग कॅन्सर सारख्या गाठी हळू-हळू त्या ठिकाणी तयार व्हायला लागतात. आणि मग आपण म्हणतो ना, आता महिलांना विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर होतो किंवा आपण पाहतो, की अनेकाला म्हणजे काहीही नाही, अतिशय व्यक्ती धार्मिक असतो, अतिशय सात्विक असतो, शाकाहारी असतो, विशेष म्हणजे कुठलंही व्यसन नसतो, तरी पण कॅन्सर का होतो? तर हे फक्त शाकाहारी असणं, सात्विक असणं हे महत्वाचं नाही. अन्न पण योग्य असणं गरजेचं आहे आणि ते जर नसेल, तर शेवटी प्रकृती त्याच्यानुसार काम करणार आहे. आणि ते सुद्धा विरुद्ध अन्नामध्येच प्रामुख्याने येतं. मग कृमिविष तयार होतं. मग तुम्हाला पोटात, आतड्यांमध्ये जंत तयार व्हायला लागतात. विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त पाहायला मिळतात. मल उत्पन्न जास्त होतो. माधवनिदानामध्ये माधवकर ऋषी म्हणतात, "आमन अन्न रसं केचितु केचितम मल संचयम." म्हणजे सगळं मूत्रामध्ये क्लेदवहन व्हायला लागतं, चिकटपणा यायला लागतो, मूत्राला उग्र वास यायला लागतो, पिवळं मूत्र यायला लागतं. आणि मग हे कशामुळं होतं सगळं? तर तुमच्या विरुद्ध अन्नामुळं. मग हे विरुद्ध अन्न काय आहे? तर मग महर्षी अत्रे असं म्हणतात, विरुद्ध अन्नाचे 18 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 18. त्या 18 प्रकाराच्या दृष्टिकोनातनं आपण ते विरुद्ध अन्न पाहिलं पाहिजे. मग ते म्हणतात, महर्षी चरकांनी तर सूत्रस्थानामध्ये 22व्या अध्यायातला 87वा श्लोक आहे. त्या 27व्या श्लोकामध्ये त्यांनी असं म्हणलंय, "यच्चापि देशकालाग्नी मात्रा साम्यानी विद्धी संस्कारतो वियश्य कोष्ठावस्था क्रमरपी." म्हणजे ह्या 2 ओळींमध्ये संस्कृत ओळी आहेत, पण 2 ओळींमध्ये पूर्णपणे सगळं आरोग्य सांगितलंय त्यांनी. 18चे 18 प्रकार सांगितलेत विरुद्ध अन्नाचे कुठले आहेत. कधी सांगितलेत? 10,000 वर्षापूर्वी सांगितलेत. अजून आपल्याला माहित नाहीत. म्हणजे बघा आपण किती मागे आहे, 10,000 वर्ष मागे आहे. मग त्यांनी काय सांगितलंय? तर ते म्हणतात, देश, काल, अग्नी, मात्रा, साम्य, वातादी दोष, संस्कार, वीर्य, कोष्ठ, अवस्था, क्रम, परिहार, उपचार, पाक, हृदय, विधी हे सगळे 18 प्रकार विरुद्ध अन्नाचे. म्हणजे तुम्ही पदार्थ कितीही चांगला आणला, पण तो चुकीच्या पात्रामध्ये, चुकीच्या प्रकारे शिजवला, सत्यानाश. तो खराब झाला. तो तुम्हाला पचणार नाही किंवा तो तुमच्या शरीरावरती काम करणार नाही. म्हणजे तुम्ही अगदी देशी गाईचं दूध, दही जरी आणलं आणि ते रात्री खाल्लं, ते विषासारखं काम करणार आहे तुमच्या शरीरावरती. म्हणजे फक्त तुम्ही अ, धार्मिक असून किंवा तुम्ही फक्त हेल्थ कॉन्शियस असून उपयोग नाही. तुमचे डाएट बनवून उपयोग नाही. मी पाहतो बऱ्याचदा पचनासाठी ताक चांगलं म्हणून लोकं रात्रीचं पण ताक पितात आणि सगळं आरोग्य बिघडवून टाकतात. रात्री कधीच ताक प्यायचं नाही. कारण का? ते आम उत्पत्ती करणार आहे. ते पचणार नाही शरीरामध्ये. तुम्हाला हां, त्यातनं ताकाचे बेनिफिट्स जे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल जे कार्बोहायड्रेट्स आहेत, ज्या फॅट्स आहेत किंवा जे प्रोटीन्स आहेत ते मिळतील. असले प्रोटीन घेऊन उपयोग काय? खराब जागेवरचं धान्य खातं का कुणी? अन्न खातं का कुणी? तुम्हाला जर सांगितलं, तुम्हाला एकदम सात्विक थाळी दिली आणि सात्विक थाळी देऊन सांगितलं उकिरड्यावरती जाऊन बसून खा. खाल का तुम्ही? नाही खाणार. कारण का? त्या उकिरड्याचा असलेला प्रभाव तुमच्या शरीरावरती आणि अन्नावरती होणार आहे. अगदी त्याच प्रकारे कितीही सात्विक अन्न असलं किंवा कितीही चांगलं दर्जेदार जरी अन्न असलं, पण त्याच्यावरचे संस्कार जर वेगळे असतील, काहीही उपयोग नाही. ते विष निर्मितीचं काम करतं. आणि म्हणून त्या 18 प्रकारांमध्ये तशी विभागणी केलेली आहे. मग ते 18 प्रकार कुठले आपण ओझरतं पाहूयात. देशविरोधी. देशविरोधी म्हणजे काय? तर देशविरोधी म्हणजे तुम्ही ज्या भूगोलात राहताय तो भूगोल तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही कोकणात राहताय तर कोकणात पाऊस जास्त पडतो. तिथलं दमट वातावरण आहे. हे माहिती पाहिजे. मग तिथलं अन्न आपण घेतलं पाहिजे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात राहताय, विदर्भात राहताय, मराठवाड्यात राहताय. उष्ण प्रदेशामधलं अन्न वेगळं आहे. शुष्क प्रदेशामधलं अन्न वेगळं आहे. शीत प्रदेशांमधलं अन्न वेगळं आहे. आणि जर तुम्ही हे जाणून घेतलं नाही, जर आपली प्रकृती कुठली आहे, आपण कुठल्या भूगोलात राहतो हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर महर्षी वाग्भट असं म्हणतात, देशविरुद्ध भोजन घेणं म्हणजेच वाळवंटामध्ये पाऊस पडल्यासारखं आहे. कारण वाळवंटात पाऊस पडून काहीच उपयोग नाही. त्या वाळवंटामध्ये शेती होतच नाही ना. काय उपयोग आहे का वाळवंटात पाऊस पडून?
कितीही पाऊस पडला आणि कितीही पाणी आलं तरी वाळवंटात उपयोग नाही. कारण तो कस भूमीला पाहिजे तो त्या वाळूमध्ये नाहीये. किंवा एखादा मेलेला माणूस असेल, प्रेत असेल किंवा शव ज्याला आपण म्हणतो. मेलेल्या माणसाला कितीही आपण चांगली मसाज दिली, उद्वर्तन केलं, अगदी थायलंडची थाई मसाज जरी दिली किंवा सिंगापूरची जरी मसाज दिली, त्याला काही उपयोग आहे का? कारण तो मेलाय, तो प्रेत आहे. काही उपयोग नाही. त्याचं रक्तसंचलन होणारच नाहीये. आणि एखाद्या आंधळ्या व्यक्तीला आरशासमोर उभं केल्यानंतर त्याला काहीही त्या आरशाचा उपयोग नाही. अगदी त्या प्रकारे तुम्ही देशविरुद्ध जर भोजन घेतलं, तुमच्या शरीराला त्याचा काही उपयोग नाही. फक्त मल बनणार आहे, तो बाहेर पडणार आहे, पोटभरी होणार आहे. शरीराचं पोषण होणार नाही. त्यातनं तुम्हाला आवश्यक असलेले घटक मिळणार नाहीत. आता देशविरोधी म्हणजे कसं, की बघा आता कधीतरी आपण डोसा, इडली खातो किंवा डोसा आपण खात असतो. ते आठवड्यातनं एकदा ठीक आहे. 15 दिवसातनं एकदा ठीक आहे. पण तुम्ही दररोज डोसा खाऊन बघा बरं काय होतंय. एक दिवस ट्राय करून बघा एकदा. 8 दिवस सकाळी, संध्याकाळी नुसता डोसा खायचा. कारण डोसा हा किण्वन केलेला पदार्थ आहे. आणि हा कुठे आहे, जिथं उष्णता जास्त आहे त्या ठिकाणी जास्त पचतो. तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये, कर्नाटकचा दक्षिण भाग, आंध्राचा दक्षिण भाग, ह्या भागामध्ये उष्णता जास्त आहे. त्याच्यामुळे तिथल्या लोकांची पाचनशक्ती स्ट्राँग आहे. कारण उष्णता जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांनी दररोज जरी खाल्ला त्यांना तो पचणार आहे. तोच डोसा तुम्ही जर समजा महाराष्ट्रातल्या म्हणजे उत्तर महाराष्ट्र, गुजरात किंवा एम-पीच्या लोकांना खायला दिला, रोज खाल्ला तर ते आजारी पडतील. कारण पचणार नाही. कारण डोसा हा किण्वन प्रक्रियेतनं झालेला आहे. त्याच्यामुळे तो पचणार नाही. मग हा कसा आहे? देशविरुद्ध आहे. एखाद दिवशी चालतं. आता दाल-बाटी. राजस्थानमध्ये दाल-बाटी हे आवडीने खाल्ले जातं. कारण का? ती तिथल्या प्रकृतीसाठी साध्य आहे. कारण वाळवंट आहे. वाळवंटामध्ये अग्नी तीव्र आहे आणि अग्नी तीव्र असल्यामुळं दाल-बाटीसारखं जड अन्न खाल्लं तरी जास्त काळ आपल्याला शक्ती टिकते. आपण शक्तीची कामं जास्त करू शकतो. म्हणून ती खायला सांगितली आहे. परंतु तुम्ही जर ती काश्मीरमध्ये जाऊन दाल-बाटी खाल्ली, तर काय होईल? उपयोग नाही त्याचा काही. किंवा तुम्ही महाराष्ट्रात जर रोजच दाल-बाटी खायला लागला, काहीही उपयोग नाही. आजारी पडताल. पित्ताचे आजार होतील. कारण का? दाल-बाटी पित्त वाढवणे. मग ती कधीतरी ठीक आहे. 15 दिवसातनं, महिन्यातनं एकदा ठीक आहे. आपण चव म्हणून खाऊ शकतो, आनंद म्हणून खाऊ शकतो. पण वारंवार आपण नाही खाऊ शकत. कारण ते कसे आहेत सगळे अन्न देशविरोधी आहे. म्हणून ते अन्न कसे ओळखायचे हे आपल्याला ह्या आहारशास्त्रात शिकायचं. कालविरुद्ध आहे. मग शीतकालामध्ये आपण काय थंडीच्या दिवसात काय खाल्लं पाहिजे? आता तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्ही ज्वारीची भाकरी खात असाल, तर तुम्हाला सर्दी पडसं होणारच आहे. किंवा गहू जास्त खात असाल आणि तो गहू पण कसा आहे, की वेगळ्या पद्धतीनं त्याची लापशी बनवून खाताय किंवा काय, तो कसा जली आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी आजार, विकृती होऊ शकते. पाणी न काढलेला भात खाताय. तुम्हाला शीतकालामध्ये काय होईल, कफाची बाधा होऊ शकते. मग तुम्हाला त्याच्यावरती संस्कार वेगळे करायचे आणि जर ते नाही केलं, तर मग कालविरुद्ध होतील. मग मग कालविरुद्ध पाहिलं, तर मग बाहेर थंडी आहे, तर शरीरामध्ये उष्ण पाहिजे. बाहेर पाऊस आहे, शरीरामध्ये उष्ण उन्हाचे पदार्थ पाहिजे आणि ते जर आपण नाही केले, पावसाळ्यात आईस्क्रीम खाल्ली, तर सर्दी पडसं होणारच आहे. हे काय आहे? कालविरुद्ध आहे. अग्निविरुद्ध आहे. अग्निविरुद्ध म्हणजे काय? प्रत्येकाला आपलं अग्नी माहिती असलं पाहिजे. आपली पाचन कसं आहे, किती शक्ती आहे, किती ताकद आहे. मग कोणाचा मृदू असतो, कोणाचा मध्यम असतो, कोणाचा तीक्ष्ण असतो, कोणाचा उष्ण असतो, विषम असतो. तो कसा ओळखायचा, तो अग्नी आपल्या प्रकृतीनुसार, ते आपण या कोर्समध्ये घेणार. म्हणून अग्निविरुद्ध म्हणजे प्रत्येकाला कळलं पाहिजे माझं पाचन किती आणि मी किती पोळ्या खाव्यात. आणि बऱ्याचदा काय होतं, अनेक मातांची मी एक तक्रार पाहतो, की हा मुलगा जेवतच नाही. आमचा मुलगा जेवत नाही. का जेवत नाही? अहो त्याचा अग्नी वेगळा आहे, तुमचा आहे. आपण तुलना करतो. म्हणजे एखादा समजा 8वीचा मुलगा असेल, 7वीचा मुलगा असेल आणि 7वीचा एक मुलगा 2 पोळ्या खातोय आणि एक मुलगा 4 पोळ्या खातो. त्याची आई म्हणते, "बघ कसा चांगला छान जेवतोय." चुकीचं आहे हे. कारण त्याच्या आईला अग्नी माहिती नाहीये ह्याचा किती आहे. जर 2 पोळ्या ज्याला एखाद्याला चांगल्या पचत असतील, त्या व्यक्तीने जर ईर्ष्येपोटी 4 पोळ्या खाल्ल्या, त्या वरच्या 2 पोळ्यात ना ह्या आंब बनवणार आहेत आणि पहिल्या 2 पोळ्या पण त्याचं पण वाटोळं करून टाकणार आहेत. म्हणून आपल्याला पहिल्यांदा अग्नी माहिती असलं पाहिजे. म्हणून घरी कधीही पाहुणे आल्यानंतर तुम्ही आग्रह करा, पण लिमिटेड करा. फोर्स करू नका.
म्हणजे आग्रह करणं हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे. परंतु त्याने अगर हात तो ताटावर ठेवतोय, त्याचा हात बाजूला सारून आपण त्याला लाडू वाढतोय. त्या बिचाऱ्याचं "अतिथी देवो भव" आपण म्हणतो. तो "अतिथी देवो भव" तिथं राहणारच नाही ती संकल्पना. त्याच्या शरीरामध्ये तुम्ही आग निर्माण करताय. कारण भुकेपेक्षा जास्त खाणं आणि अग्नीपेक्षा जास्त आहार घेणं, हे पूर्णपणे शरीरामध्ये विकृती निर्माण करणारं आहे. आग्रह करणं हा भाग वेगळा आहे. तो प्रेमाचा भाग आहे, आपुलकीचा भाग आहे. पण आग्रह हा सक्तीमध्ये नसावा किंवा कंपल्सरी ती सक्ती नसावी. मग हे लक्षात ठेवणं. कारण का प्रत्येकाचा अग्नी वेगळा आहे. एखादा म्हणतोय ना, मला नकोय, कशाला बळच वाढायचंय? कारण का जर वाढलं, तर नाईलाजाने त्याने जर खाल्लं, तर त्या बिचाऱ्याने जेवढं खाल्लं तेवढा सगळ्याचा सत्यानाश होऊन जाईल. म्हणून कधीही फार आग्रह करायचा नाही. थोडासा आहार सन्मानापुरता, प्रेमापुरता हा ठीक आहे. परंतु जास्त करणं हे चुकीचं आहे, कारण अग्नीविरुद्ध ते होऊन जाईल. मात्रा विरुद्ध आहे, किती मात्रा घ्यायची, कशी घ्यायची, संयोग विरुद्ध आहे. आता मात्रा विरुद्ध म्हणजे तुम्ही मध आणि तूप हे एकत्र घेतलं. तर याचं कसं आहे, की हे मात्रा विरुद्ध पण येतं. आता सममात्रेमध्ये घेतलं तर ते विष आहे. परंतु जर विषम मात्रेमध्ये घेतलं तर ते अमृत आहे. मग तुम्हाला कधी घ्यायचं असेल, मग आपण बघा पंचामृत बनवतो. पंचामृताचं विज्ञान फार मोठं आहे. मग पंचामृत जे आहे, हे पंचामृतामध्ये तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर ते विष आहे सगळं. दूध आणि दह्याचं जमत नाही. कारण दोघं एकमेकांचे विरुद्ध आहेत. मधाचं आणि तुपाचं जमत नाही. कारण दोघंही एकमेकांचे शत्रू आहेत. आणि मग हे 2 शत्रू वेगळे, मध आणि तूप हे 2 शत्रू वेगळे. मग या 4 शत्रूंना घेऊन ते पंचामृत कसं होऊ शकतं? तर त्याच्यामध्ये एजंट आहे. त्याची प्रक्रिया, पंचामृत कसं बनवायचं? त्याचं फार मोठं शास्त्र आहे. आणि जर आपण चुकीच्या पद्धतीने बनवलं ना, तर तुम्हाला ते पंचामृत ना ते पंचविष बनेल आणि शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण करतील. आपण नॉर्मली कसं पंचामृत बनवतो? दूध घेतो, दही घेतो, त्याच्यामध्ये मध टाकतो, खडीसाखर टाकतो आणि तूप टाकतो आणि त्याचं मग झालं पंचामृत आणि देवाला आपण ठेवतो. खरं तर ते पंचामृत नाही, ते पंचविष आहे. आयुर्वेद शास्त्र पंचामृत शास्त्रोक्त कसं बनवायचं ते सांगत असतं. आणि ते जर योग्य मात्रेमध्ये, योग्य प्रक्रियेने बनवलं, तरच ते पंचामृत अमृतासारखं काम करतं आणि शरीराचे टॉक्सिन्स बाहेर काढायचं काम करतं. पण आजकाल अनेक पुरोहित लोकं हे असंच मी सांगितल्याप्रमाणे पंचामृत बनवतात. ते पंचामृत अजिबात शरीराला साम्य होत नाही आणि अनेक प्रकारच्या व्याधी तुमच्या शरीरामध्ये निर्माण करायचं काम करतं. आणि ते सुद्धा आपण भक्तिभावाने प्राशन करतो. तर हे साम्य विरुद्ध आणि मात्रा विरुद्ध असलेलं अन्न आहे. मग हे सुद्धा कसं बनवायचं हे आपण या कोर्समध्ये आहारशास्त्र विशारद त्याच्यामध्ये आपण ते शिकणार आहोत. प्रत्येक गोष्टीच्या मात्रा आहेत, किती असाव्या. आता मधाचं आणि तुपाचं जर आपण पाहिलं, तर हे दोघं दुश्मन आहेत. परंतु मग तुम्ही काय करा, 1 चमचा मध घ्या आणि 2 चमचे तूप घ्या. मग ते दुश्मनीचं काम करणार नाही, कारण तुपाची ताकद वाढली आहे. किंवा तुम्ही असं करा, 2 चमचे मध घ्या आणि 1च चमचा तूप घ्या. काही हरकत नाही. मधाची ताकद वाढली, तुपाची ताकद कमी चालून जाईल. एकमेकांचं एकमेकाला ऐकतील. पण दोघंही सममात्रच असतील, तर दोघंही एकमेकांचं ऐकणार नाही, भांडायला लागतील शेतामध्ये जाऊन. आणि त्यांच्या भांडणाचा त्रास हा आपल्याला होईल. म्हणजे जसे 2 बैल एकमेकांशी झुंजतात, पण ते झुंजत असताना रस्त्यावरच्या लोकांना उपद्रव होऊन अनेक दुकानांची नासाडी करतात. अगदी त्याच प्रकारे हा तूप आणि मध शरीरामध्ये जर भांडायला लागले बैलांसारखे, तुमच्या आतड्यांची सगळ्या पेशींचा नाश करणार आणि तुमच्या शरीरामध्ये असात्मीता निर्माण करणार आहे. म्हणून मात्रा आणि सात्म्य प्रकृती ह्यानुसार ते एकत्र असतात. दोष विरुद्ध आहे, संस्कार विरुद्ध आहे. संस्कार म्हणजे तुम्ही कसं बनवताय? आता उदाहरणार्थ, आता हे जे उदाहरण तुम्हाला मी सांगतोय, हे जुनं आहे. म्हणजे 5,000-6,000 वर्षापूर्वीची उदाहरणं आहेत, जी तुम्हाला मी ग्रंथातनं काढून आहे तशीच घेतली. त्याच्यात बदल नको म्हणून. आता महर्षी वाग्भट काय म्हणतात, की तुम्हाला जर मोराचं मांस खायचंय, तर ते कधीही एरंडाच्या तेलामध्ये किंवा एरंडाच्या लाकडाचा संपर्क त्याच्याशी होता कामा नये. आता त्या काळामध्ये कसं होतं, त्या काळामध्ये खाल्लं जायचं. आजकाल नाही खात, कारण मोर आता राष्ट्रीय पक्षी आहे आपला. त्याच्यामुळं त्याला आपण मारणं किंवा पाळायला जरी गेलो तरी गुन्हा आपल्यावर दाखल होईल आणि आपल्याला अटक होऊ शकते. कारण तो राष्ट्रीय पक्षी आहे. म्हणजे आजच्या काळात ते शक्य नाहीये. परंतु जुन्या काळामध्ये कसं होतं, की अनेक राजे महाराजे हे मोर पाळायचे, मोराचं मांस खायचे आणि मोराचं मांस हे काही आजारांमध्ये औषधी म्हणून सुद्धा कामाला येतं. त्या दृष्टिकोनातनं हे वाग्भटांनी सांगितलेलं आहे, की एरंडाची लाकडं किंवा एरंडाचं असलेलं भांड ह्याच्यामध्ये जर तुम्ही एरंडाचं तेल घेतलं आणि त्यात मोराचं मांस बनवलं, तर तात्काळ विष बनतं.
आणि तर जर तुम्ही ते जर खाल्लं मांस, तो माणूस मरू शकतो. त्याच्यामुळं हे असं बनवा. कारण हा कुठला मग संस्कार विरोधी आहे. हा कुठला आहे संस्कार विरोधी. किंवा समजा तुम्ही अ, तांब्याचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये दही गरम केलं. हे काय? संस्कार विरोधी आहे. तर तांबं आणि दही विरोधी आहे. म्हणजे धातू आणि ह्या दही. दही आम्लीय आहे. तांब्याला आम्ल चालत नाही. तांबा लगेच कारण काय कॉपर जास्त सिक्रेट करून टाकलं आणि त्यात तुम्ही गरम करताय. म्हणजे सगळे असले प्रोबायोटिक पण मारून टाकतात. सगळ्या डेड बॉडीज शिल्लक राहतात त्याच्यामध्ये आणि अतिशय खराब दही बनतं आणि असं दही जर तुम्ही खाल्लं चुकून, त्वचा विकार, पोट फुटणं असे सगळे आजार तुम्हाला व्हायला लागतील. कुष्ठ हे असे आजार सगळे व्हायला लागतील. म्हणून हे अजिबात असं करायचं नाहीये. मग गरम केलेला मध असेल, कधीही मध गरम करायचा नाही किंवा गरम पाण्यात कधीच घ्यायचा नाही. तो कोमट पाण्यात घ्यायचा असतो. गरम पाणी म्हणजे उकळलेलं पाणी किंवा फ्रेंच फ्राईज कधीच खायचे नाहीत. कारण का डीप फ्राय केलेला आहे. त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त आहे. तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलवरती फरक तो हे करणारे, त्या ठिकाणी त्याला विकृत करायचं काम करणारे. तापवलेलं दही, हे कसं आहे सगळे संस्कार वगैरे असे अनेक अन्न आहेत. ते सुद्धा आपल्याला पाहायचे. वीर्य विरुद्ध आहे. वीर्य म्हणजे काय? पोटेन्शियल. वीर्य म्हणजे काय? पोटेन्शियल. आता मासे आणि दूध एकत्र का घ्यायचं नाही? कारण मासे उष्णवर्ण आहेत, वीर्य आहेत. दूध शीतवीर्य आहे. 2 प्रकारचे वीर्य असतात. एक असतो शीत, एक असतो उष्ण. आता हे वीर्य म्हणजे काय? आपण कुठलंही अन्न पोटात खाल्ल्यानंतर त्याचं पाचन झालंय. आता पाचन झाल्यानंतर तो जो पदार्थ आहे, त्या पदार्थाचा बनलेला आहार रस म्हणजे विपाक, हा तुमच्या शरीराला काय परिणाम करतोय? गरम करतोय का थंड करतोय? याला पोटेन्शी म्हणतात. याला काय म्हणतात? वीर्य म्हणतात. आणि मग तुम्ही द्रव्यगुण विज्ञानाचं पुस्तक जर पाहिलं फार्माकॉलॉजीचं, म्हणजे कुठल्याही मेडिकल सायन्स घ्या, तुम्हाला बाजारात मिळतं ते, ऑनलाईन पण मिळतं. ग्रंथच आहे मोठा, भाग 1, भाग 2 असे 2 घ्यायला लागतात. तर द्रव्यगुण विज्ञानामध्ये प्रत्येक पदार्थाचा, प्रत्येक औषधी वनस्पतीचा 5 प्रकारांमध्ये वर्णन केलेलं असतं. म्हणजे पहिलं काय, की हा द्रव्य समजा तांदूळ असेल. ते तांदूळ कसा आहे? तर तांदूळ हा जो आहे, हा गुणांनी कसा आहे? त्याच्यामध्ये असलेले ते गुण त्याच्यात वर्णन केलेले आहेत. त्यानंतर त्याचा प्रभाव कसा आहे? त्या प्रभावानुसार आपण बघायचं वीर्य कसं आहे? त्याच्यानंतर त्याचा विपाक कसा आहे? आणि तो कुठल्या तुमच्या घटकांवरती काम करेल, गुणदोषांवरती काम करेल, हे सगळं लिहिलं असतं. आणि मग त्यानुसार आपण पाहायचंय. मग ज्या पदार्थांपुढे असं लिहिलंय शीतवीर्य म्हणजे काय? ती पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात शीतलता प्रदान करणार शरीराला. आणि उष्णवीर्य म्हणजे काय? जे पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करणार. आता तुम्ही म्हणाल मग गरम दूध पिल्यावरती? गरम दूध ही प्रक्रिया आहे, संस्कार आहे. गरम दूध पिल्यानंतर पण ज्यावेळेस ते पोटात जातं, त्यावेळेस ते थंडच होतं आणि थंड झाल्यानंतर दूध जेव्हा पचायला लागतं आणि पूर्णपणे दूध पचल्यानंतर जो विपाक दुधाचा बनणार आहे आणि ज्यावेळेस शरीर ते धारण करणार आहे, त्यावेळेस दुधाची ऊर्जा ही शीतगुणांची असते. दूध कसंही असू द्या, शीतगुणांची आहे. म्हणून त्याला वीर्य म्हणतात. आणि मग ह्याला वीर्य-विरुद्ध म्हटलंय. मग मासे खाल्ले, पचवले, कितीही काही केलं, त्यातनं मिळणारी ऊर्जा, त्यातनं मिळणारी ताकद ही कशी आहे? उष्ण गुणांची आहे. दुधाची शीत गुणांची आहे. इथं फायटिंग होणार आहे. आणि मग ते करणार काय? त्वचा विकार करणार आहे. मासे, दूध जर तुम्हाला मासे खायचे असतील, तर मासे खायच्या अगोदर कमीत कमी 2 तास दूध किंवा चहा प्यायचा नाहीये आणि मासे खाल्ल्यानंतर 2 किंवा 3 तास तुम्हाला चहा किंवा दूध घ्यायचं नाही. दुधाचे पदार्थ खायचे नाही. जर खाल्ले, तर लगेच त्वचा विकारांना आमंत्रण मिळतं आणि ते त्वचा विकारांचे पाहुणे आपल्या शरीरामध्ये येतात. मग दूध आणि मासे असतील, गूळ आणि दूध असेल, दूध आणि असलेलं मध असेल, दूध आणि मीठ असेल, हे पदार्थ कधीही एकत्र घ्यायचे नाही. आता दूध आणि मध हा जो आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्याला एजंट टाकायला लागतो. तेव्हा दूध आणि मध चालू शकतो. कारण हा औषधी योग आहे. मग कसं घ्यायचं काय? हे सगळे जे प्रकार आहेत. मग कोष्ठ विरुद्ध आहे, अवस्था विरुद्ध आहे. अवस्था विरुद्ध म्हणजे तुम्ही जेवलाय आणि लगेच तुम्ही पाणी पिताय, तर हे अवस्था विरुद्ध आहे. लगेच पाणी प्यायचं नाही. तापलेलं मडकं असेल, एकदम तापून लालबुंद केलं, त्याच्यावर एकदम फ्रिजमधलं पाणी ओतलं, तर काय होईल? मडकं फुटून जाईल. तसं तुमच्या व्यायामाने पेशी तापलेल्या आहेत, तप्त झालेत. तिथं थोडं बसा. तुमचं रूम टेम्परेचरला शरीर आणा आणि मग पाणी प्या. आजकाल आम्ही लोकं पाहतो ट्रेडमिलवरती धावत असतात जिममध्ये आणि ट्रेडमिलवरती धावता, धावता ते दूध पितात किंवा पाणी पितात थंड त्यात ह्याच्यामध्ये आणलेलं. मग असं जर केलं तर हार्ट अटॅक येणारच आहे. मग हे मोठमोठे जे सगळे उद्योगपती, हिरो, हिरोईन यांना अचानक व्यायाम करताना अटॅक का येतो?
हृदयविकाराचा झटका येऊन का ते हृदय बंद पडून मरतात? कार्डियाक अरेस्ट का येतो? ह्याच कारणामुळे येतो, की सगळा अवस्थाविरुद्ध अन्नाचं सेवन करतात. व्यायाम केलाय, कष्टाची कामं केली आहेत, लगेच थंड घेणार काहीतरी, तर हे चुकीचं आहे. क्रमविरुद्ध आहेत. क्रमविरुद्ध म्हणजे काय? की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा क्रम ठरलेला असतो. मलमूत्र त्याग केल्याशिवाय किंवा भूक लागल्याशिवाय तुम्हाला भोजन करायचं नाही. आणि जर केलं तर काय होतं? समजा तुम्हाला टॉयलेटला आली आहे, जोरात आली आणि जेवायला बसलाय. पहिलं टॉयलेटला जाऊन या आणि मग जेवायला बसा. आता हे नॅचरल जरी असलं, पण काही-काही लोकं असे असतात ना, कोणाच्या तरी पाहुण्यांच्या घरी गेलेले असतात. आता सगळे जेवायला बसलेत आणि नेमकं याला टॉयलेटला आली. मग हा काय करतो? सहन करतो, वेग आवरतो आणि तो जेवण करून घेतो. मग जर अशा वेळेस त्याने जर भोजन केलं, शरीरामध्ये 25 ते 30 प्रकारच्या विकृती निर्माण होणार आहेत आणि त्याच्या शरीरामध्ये डॅमेज चालू होईल. म्हणून वेग उत्पन्न झाले, की आपल्याला भोजन टाळायचंय. मग नेहमी आयुर्वेद सांगतं, तुम्हाला कधी असं वाटतंय ना, की टॉयलेटला आलीये, जाऊ की नको, जाऊ की नको, तर नेहमी जायचं. आणि जेव्हा तुम्हाला कधी असं वाटतं, की भूक लागलीये, खाऊ की नको, खाऊ की नको, अजिबात खायचं नाही. कारण का? हे दोन्ही नियम हे क्रमविरुद्ध आहेत. ते कसे आपण क्लासमध्ये शिकूयात ते. तर क्रमविरुद्ध आहेत. त्यानंतर परिहार विरुद्ध आहेत, उपचार विरुद्ध आहेत, पाक विरुद्ध, संयोग विरुद्ध असे अनेक प्रकार आहेत. हृदय विरुद्ध आहे, संपत विरुद्ध आहे. असे अनेक प्रकार हे विरुद्ध आणण्याचे जवळपास 18 प्रकार सांगितले आणि त्यातला 18वा विधी विरुद्ध असा तो आणण्याचा प्रकार सांगितलाय. विधी विरुद्ध म्हणजे काय? की तुम्ही त्याच्यावरती काय संस्कार करताय, कशा प्रकारचे करताय, ते सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पारंपरिक विषमता असलेलं मग क्षीर आणि कुलत्थ म्हणजे क्षीर म्हणजे दूध आणि कुलत्थ म्हणजे कुळीथ, ज्याला आपण हुलगे म्हणतो. असमानता आहे त्यांच्यामध्ये. कधी एकत्र घ्यायचे नाही. रस, रक्त, वीर्य, विपाक जे आहे, म्हणजे रस आहे, गुण आहे, वीर्य आहे, विपाक आहे, सगळं विरुद्ध आहे. दूध आणि मांस कधी एकत्र घ्यायचे नाही. विषंदन करतात. त्यानंतर ग्राम्य पशूंचं मांस आणि अनुप पशू म्हणजे असलेल्या प्राण्यांचं मांस हे कधी एकत्र घ्यायचं नाही. तो जलचर. मांसाहाराचे पण प्रकार असतात. आता जी लोकं नॉन खातात ना, तर खरं सांगू का? नॉन खायचं पण लोकांना कळत नाही. कधीही, कसंही, काहीही खातात. आयुर्वेद काय सांगतोय, ते पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. का नाही मग तुम्हाला आजार होणार तर? आता तुम्हाला गंमत सांगतो ह्या मांसाहाराची. आजकाल लोकं कधीही चिकन खातात. अतिशय चुकीचं आहे. आयुर्वेद काय सांगतो, हे मांसाहार करणाऱ्या लोकांसाठी हां. आता ज्यावेळेस वर्षा ऋतू चालू असतो, त्या वर्षा ऋतूमध्ये तुम्हाला कुक्कुट मांस सांगितलेलं आहे. म्हणजे कोंबड्याचं मांस. ते तुम्हाला कसं आहे, बल्ल्या आहे आणि वात निर्मूलन करणार आहे. कारण त्यावेळेस वाताची उत्पत्ती जास्त असते वर्षा ऋतूमध्ये. वात प्रकोपाचा काळ असतो म्हणून कुक्कुट मांस सांगितलंय. पण तेच जर तुम्ही शरद ऋतूमध्ये गेलात, तर शरद ऋतूमध्ये तुम्हाला सशाचं मांस सांगितलेलं आहे. कारण त्यावेळेस पित्ताचे प्रकोप जास्त असतो. रक्ताचे विकार जास्त होतात आणि ते ठीक करायला त्याचं मांस तुम्हाला खायचं. ज्यावेळेस हेमंत ऋतू चालू होतो, त्यावेळेस तुम्हाला अजमांस सांगितलेलं आहे. अजमांस म्हणजे काय? बकरा, काळा, उस्मानाबादी जो असतो. कारण तो कसा आहे? तुम्हाला बल देणारा आहे, बल्य आहे आणि त्याच्या म्हणजे तुम्हाला सांगतो बऱ्याचदा बकऱ्याच्या शरीरातले घटक आणि माणसाच्या शरीरातले घटक यांचे गुणधर्म जवळपास साम्य असतात, सेमच असतात. म्हणून ते मांस खायला सांगितलेलं असतं. आणि शिशिर ऋतू सुरू झाला, की शिशिर ऋतूमध्ये तुम्हाला मेंढी, जो आपण बोकड म्हणतो मेंढीचा, शीप, तर त्याचं मांस तुम्हाला खायला सांगितलं. ज्याला बोलाही म्हणतात काही लोक ठिकाणी. आणि ज्यावेळेस मग ग्रीष्म ऋतू सुरू होतो, तर ग्रीष्म ऋतूमध्ये तुम्हाला पक्ष्यांचं मांस सांगितलं खायला. मग तितर असेल किंवा इतर कुठला पक्षी असेल, ह्या असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला ते आयुर्वेद सांगते. कारण का? की भूगोलामध्ये असलेली प्रकृती, वातावरण आणि शरीरावरती होणारा प्रभाव ह्याचं ते पूर्णपणे सगळं कॉम्बिनेशन केलंय. आजकाल आपण पाहतो कुणीही कधीही म्हणजे उन्हाळ्यात पण चिकन खातो, पावसाळ्यात पण खातो, हिवाळ्यात पण खातो. अतिशय सगळं चुकीचं आहे. आणि काही-काही आता रस्त्याच्या कडेने फिरताना तर पाहतो, सगळे मांसाहार असे बोर्ड लागलेले असतात. आमच्याकडं ह्याचं मांस चांगलं मिळेल, त्याचं मांस चांगलं मिळेल. सगळं चुकीचं आहे. कुठल्या ऋतूत खाल्लं पाहिजे याचं शास्त्र आहे तेच माहीत नाही आणि लोकं मांसाहार करतात. तर हे सगळं असं त्याचं विज्ञान प्रामुख्याने सांगितलंय. त्यानंतर
हे मांस घेताना किंवा आता समजा दूध असेल किंवा कंदमुळं असतील, भाज्या असतील, दुधासोबत आंबा, आंबाड्याची भाजी किंवा कटहल, करवंद, ज्याला इडलिंबू आपण म्हणतो इडलिंबू, कोशांबर म्हणजे छोटा आंबा, कैरी, जांभळं, कवठ हे नाही खाल्लं पाहिजे. चिंच नाही घेतलं पाहिजे. फणस नाही घेतला पाहिजे. असे अनेक प्रकार आहेत. म्हणजे कशासोबत काय घ्यायचं नाही ते. द्विदलीय अन्न ह्याचा दह्यासोबत प्रयोग केला नाही पाहिजे. म्हणजे मूग जर सोडले तर. दह्याचा आणि फळांचा संयोग केला नाही पाहिजे. मग तुम्हाला वेगवेगळे एन्झाईम्स तसे जे आहेत ते वेगवेगळे त्यात तुम्हाला कसे असतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं मग दह्यासोबत खीर, दूध, पनीर, गरम दूध, गरम भोजन, टरबूज हे नाही खाल्लं पाहिजे. कारण का हे पूर्णपणे परंपरा विरोधात आहे. गुणांनी विरोधी आहे. असे अनेक प्रकारचं अन्न आपल्याला पाहायला मिळतं. मग तुम्हाला मधासोबत काय खायचं नाही, दुधासोबत काय खायचं नाही, दह्यासोबत काय खायचं नाही, कुठल्या धान्यासोबत कुठलं धान्य एकत्र घ्यायचं नाही. म्हणजे असे अनेक प्रकार याच्यामध्ये येतात आणि सगळे परंपरा विरोधी असतात. आणि मग हेच आपण नियम न पाळल्यामुळं तुम्हाला अनेक प्रकारचे आजार ते उत्पन्न होत असतात. कारण तुमचे शरीरातले सगळे दोष प्रकृती बिघडते आणि दोषांमध्ये असाम्यता आली की मग त्याची विकृती चालू होते आणि त्या विकृतीपायी आपल्याला अनेक प्रकारचे आजार होत असतात. तर असं हे पूर्णपणे असलेलं हे विज्ञान आहे विरुद्ध अन्नाचं. तर हे आपण अधिक सखोलपणे शिकणार आहोत त्या आयुर्वेद आहारशास्त्र विशारद त्या कोर्समध्ये. तर त्याचे हे पहिले 3 दिवसांचे मोफत सत्र आहेत. जे कोणी इच्छुक असेल ते तुम्ही याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता. कंपल्सरी असं काही नाही. त्याच्यामध्ये आयुर्वेद साक्षरता अभियान चालू आहे. तुम्हाला हेच नॉलेज बाहेर तुम्ही जर गेलात कुठल्या मोठ्या विद्यापीठांमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, 30-35 हजारांपासून 45,000 पर्यंत त्याची फी असते. 85,000 पर्यंत असते. पण याच्यामध्ये आपण काय घेतो? तर पूर्ण आयुर्वेदाचं आहाराचं स्थान, त्यानंतर असलेलं अनेक प्रकारे आहार हेच औषध म्हणून कसं वापरायचंय. मग तुमच्या घरात भाजी कुठलीही असू दे, त्या भाजीला तुम्हाला औषध बनवता आलं पाहिजे. भोजन नाही. भोजन बनवताना, आहार बनवताना फक्त पोटभरीसाठी ती खायची नाहीये. म्हणजे आता एकच वांग्याची भाजी जवळपास 64 प्रकारे ती बनवता येते वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या आजारांवरती, वेगवेगळ्या तुमच्या दोषांवरती ती बनवता येते. मग ती कशी बनवायची? त्याच्यावरती काय संस्कार करायचे? आता बऱ्याचदा काय होतं, की आपल्या घरामध्ये 10-12 माणसं असतात, 5-6 माणसं असतात. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. मग त्या प्रकृतीनुसार काय बनवायचं? आपल्या घरामध्ये समजा कोणी आजारी व्यक्ती असेल, म्हणजे कोणाला सर्दी पडसं झालं असेल, कोणाला खोकला आलेला असेल, कोणाला वाताचे आजार असतील, कोणाला डायबिटीस असेल, शुगर असेल किंवा कोणाला रक्तदाबाचा प्रॉब्लेम. मग त्यांना तो आहार संस्कार कसा द्यायचा आहे, जेणेकरून त्यांना ते भोजन औषधाप्रमाणे काम करायला लागेल. हे सगळं या कोर्समध्ये आपण इन्क्लूड केलं. मग प्रकृती त्रिदोष सिद्धांत आहे. वात, पित्त कसं ओळखायचं, कफ कसा ओळखायचा, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर किचन फार्मसी कशी आहे? म्हणजे त्याच्यामध्ये जिरं, हळद कसं वापरायचंय? त्यांच्या फोडणीचं कॉम्बिनेशन आपण कसं बनवलं पाहिजे? ते कसं बनवायचंय? वेगवेगळ्या प्रकारचे काढे कसे बनवायचे? प्रकृती विज्ञान कसं आहे? प्रत्येक आजारामध्ये, प्रत्येक रोगामध्ये आपण कशाप्रकारे घरी स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्या पेशंटला लवकरात लवकर बरं करण्याचं कसं आपल्याला आहारातनं हे करता येईल, याचं सगळं विज्ञान ह्या कोर्समध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे. तर असा हा 25 दिवसांचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये आमसंकल्पना, विरुद्ध अन्न संकल्पना, त्यानंतर तुमच्या आजारांनुसार असलेले पदार्थ, अन्न संस्कार, वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार कसे करायचे, म्हणजे कुठलं अन्न वाफवायचंय, कुठलं अन्न भाजायचंय, कुठलं अन्न शिजवायचंय, कुठलं अन्न उकडायचंय, कुठलं अन्न किण्वन करायचंय, हे सगळे वेगवेगळे जे संस्कार आहेत. भर्जन संस्कार, तळण संस्कार. म्हणजे कुठलं धान्य तळलं तर जास्त बेनिफिट देईल आणि कुठलं भाजी ही जर आपण परतली तर जास्त फायदा देईल. त्याचं सांगणारं ते विज्ञान आहे. प्रत्येक भाजीमध्ये असलेला त्रिदोष सिद्धांत म्हणजे त्या रसरत्न समुच्चयनुसार त्याचं द्रव्यगुण विज्ञान प्रत्येक भाजीचं काय. मग मेथीची भाजी कोणाला चांगली आहे, कोणाला वाईट आहे. मग ते आपल्या प्रकृतीनुसार ठरवायचे. मग आपण ठरवायची ती आपण कुणी किती खायची आहे. कारण तुम्हाला तुमची प्रकृती माहिती असेल, जर समजा माझी वाताची आहे किंवा माझी पित्ताची आहे, तर मला मेथी कमी खायला लागेल. पण तेच जर समजा माझी जर कफाची प्रकृती असेल, तर मला जास्त खायला लागेल. कारण का मला वजन कमी करायचंय, कफ कमी करायचंय, सर्दी, खोकला, पणसं बरं करायचंय. म्हणजे प्रत्येक भाजी ही औषधी कशी वापरायची, तो आहार कसा औषधी करून घ्यायचा, हे सगळं नॉलेज याच्यामध्ये आहे. तर असे अनेक
गोष्टी ह्या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत. तर असा हा आपला पूर्ण त्याचा कोर्स आहे. प्रामुख्याने अन्नाचे खूप प्रकार आहेत. मग त्याच्यावर आपण संयोग विरोधी हा सुद्धा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. मग संयोग विरोधीमध्ये सुद्धा आता हे सगळे जुन्या काळातले आहेत. म्हणजे 5,000 वर्षापूर्वी वाग्भटांना जे पाहायला मिळालं, जे अनुभवायला मिळालं, ते त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. मग वाग्भट काय म्हणतात, की पक्ष्यांचं मांस म्हणजे बलाका. तर बलाका म्हणजे बगळा थोडक्यात. मग पक्ष्यांचं मांस आणि मद्य त्याच्यासोबत उकडलेले चणे खाणं, हे काय विरुद्ध आहे. आणि तुम्हाला गंमत सांगतो, अनेक बिअर बारमध्ये काही लोक आता कोणी जात नसेल तो भाग वेगळा. पण जी लोकं जातात ना, की दारू पिणाऱ्या लोकांना खरं सांगू का, आजार जास्त का होतात मद्यपान करणाऱ्या लोकांना? कारण दारू कशी प्यायची हे पण त्यांना माहीत नसतं. आणि याच्या पाठीमागे खूप मोठं षडयंत्र आहे. आता खरं तर मी ह्याचं एक व्याख्यान एका मेडिकल कॉलेजला घेतलं होतं आणि याचा विपर्यास लोकांनी जास्त केला, की मग अनेक शिक्षक लोकं होते. ते तर वह्या घेऊन बसले, "सर कशी प्यायची सांगा." तर सांगायचा उद्देश वेगळा होता, की षडयंत्र कसं असतं बघा, की मद्य काय आहे? मद्य ही उष्ण आहे आणि मद्य जी आहे ती तुमच्या शरीरामध्ये हीट निर्माण करतात, पित्ताची विकृती निर्माण करतात. आणि मग जर समजा आता मद्यपान प्रत्येकाने आपण ज्यावेळेस औषधं घेत असतो, तर हे औषधी मद्यपान पण असतं. पण त्याच्यामध्ये तुम्ही जर शीतगुणांचे पदार्थ घेतले, तर काय होतं तुम्हाला ते बॅलन्स होतं. पण आजकाल काय करतात, त्या मद्यासोबत ते खारवलेले शेंगदाणे, फरसाण हाच मुद्दाम ठेवतात. कारण लोकं आजारी पडावेत म्हणून. काय होतं त्याच्यामागचं षडयंत्र तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही मद्यपान करणार असेल त्याला जागं करा. एक त्याला सांगा घेऊच नको आणि जर घेणारा असेल, राहतच नसेल, तर मग त्याला सांगा त्याचे पदार्थ काय बदलायचेत. कारण मद्यपान करणाऱ्या लोकांना नेहमी खारे शेंगदाणे किंवा फरसाण देतात. कारण त्याच्यामध्ये मीठ जास्त असतं आणि मीठ कसं आहे, हे मीठ आपण जर त्याच्यामध्ये पाहिलं लवण हा जो पदार्थ आहे, हा उष्ण त्याच्यामध्ये अग्नी आणि जल हे 2 महाभूतांचं आधिक्य आहे. आता अग्नी हा अधिक जास्त आहे. अग्नी असल्यामुळं मीठ जास्त खाल्लं, डिहायड्रेशन व्हायला लागतं. मग जो खारवलेले पदार्थ जास्त खातो, लोणची जास्त खातो. आपण लोणचं किती खातो? थोडंच खातो की नाही? मग तुम्ही मद्यपान करताय, मद्यपान करताना उष्ण पदार्थाचं ते मद्य आहे, उष्ण गुणधर्माचं ते जास्त प्राशन करताय. मग अशा वेळेस तुम्ही जर फरसाण किंवा ह्या गोष्टी खाल्ल्या, तर शरीरातल्या पेशींमधला जलांश कमी होतो. हे सायन्स आहे. आणि माणूस पाणी जास्त मागतो. आणि हा दारू पिणारा काय करत असतो माहिती पाणी प्यायचंय ना, पाण्यापेक्षा दारूच मागू ना, म्हणजे चांगली चढेल, चांगली गुंगी येईल, असं त्याचा भास होतो आणि सेल वाढतो बारवाल्यांचा. त्याच्यामुळं तिथं काय केलं पाहिजे? बघा, मद्याचा अनुभव घ्यायचा तुम्ही घ्या, नाही असं नाही. म्हणजे मद्यांना काय फार असं आयुर्वेदाने हे केलेलं आहे, वाळीत टाकलंय असं नाही. म्हणजे सगळी आमची आसवारिष्ट ही सगळी मद्यार्कच आहेत. चरक संहितेमध्ये तर मद्याध्याय हा मेडिकल कॉलेजला आम्हाला शिकवायला लागतो. मद्याध्यायमध्ये 84 प्रकारची वेगवेगळी मद्य सांगिततात आणि ती वैद्यकीय नियमाने कशी द्यायची पेशंटला, म्हणजे हे आसवारिष्ट काय हे सगळं तेच आहे. परंतु त्याच्या पाठीमागे तुमच्या आरोग्याचा संदर्भ असला पाहिजे. ना की त्याचा विलासी म्हणा किंवा जो मदमस्तपणा आहे किंवा एक असा व्यभिचारीपणा आहे, तो नसावा त्या मद्यपानाच्या पाठीमागे. त्याच्यामागे चांगलं काम असावं. कारण ते औषधी स्वरूप, वैद्यकीय नियमाने ते असावं. हे आयुर्वेदाचं मत आहे. आणि मग तिथं सुद्धा खूप चुकीच्या घटना घडतात आणि त्याच्यामुळं मग लिव्हर डॅमेज होणं, लिव्हर खराब होणं किंवा हृदयविकाराचे आजार निर्माण होणं, असे अनेक प्रकार आपल्याला ह्या मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये पाहायला मिळतात. त्याचं कारणच ते सगळे पित्ताचे आजार त्यांनाच असतात. कारण हे सगळं गुणधर्म माहितीच नाही ना कसं खायचं किंवा काय करायचं प्रकृती माहित नाही. त्यानंतर वाघपट असं म्हणतात मोराचं मांस एरंड्याच्या तेलासोबत जर घेतलं तर शीघ्र मृत्यू होतो. म्हणजे लवकर तुम्हाला मृत्यू येईल. कारण का? लगेच ते विषच बनणार आहे त्या ताटामध्ये लगेच त्या भांड्यामध्येच. ज्या कढईमध्ये मासे बनवलेत, त्या कढईमध्ये काकमाची भाजी किंवा पिंपळीची भाजी जर बनवली, तर ते तात्काळ विष बनतं. लगेच मृत्यू होतो. गरम केलेला मध आणि ज्याला उष्णतेचा विकार आहे असा माणूस, ह्याला जर मध सेवन करायला दिला, तर हा मृत्यूकारक आहे. हळू-हळू मृत्यू त्याचा होऊ शकतो. असे अनेक प्रकार आहेत. त्यानंतर पराठा आपण खातोय, तर पराठा कधी दह्यासोबत खायचा नाही. चुकीचं आहे.
ताकासोबत घ्या, अमृत समान आहे. फक्त काय दह्याची तासीर बदलायची आहे. ताकासोबत घ्या, खूप चांगला आहे. तो पाचन करणार आहे. आणि खरं तर ताक आणि पराठा हेच कॉम्बिनेशन सगळ्यात चांगलं आयुर्वेदाने सांगितलंय. पण लोकांनी दही का आणलं हेच माहीत. कारण दही कारण दह्याला असं आहे, तुम्ही जर 100 किलो दही घेतलं आणि चिमूटभर जरी त्यात मीठ टाकलं, सगळे प्रोबायोटिक्स मरून जातील. सगळे त्यातले जे असलेले घटक आहे ते मरून जातील. जे चांगले जीवाणू आहेत ते, गुड बॅक्टेरियाज मरून जातील. पण तेच जर तुम्ही त्या दह्याचं ताक बनवलं आणि त्या ताकामध्ये मीठ टाकलं, तर तुमचं आगणी आणि पाचन हे अतिशय कणखर बनवायचं काम हे ताक करणार आहे. म्हणून जेवताना नेहमी ताक घ्यायचंय, दही नाही. दही जर घेतलं, जर समजा कधी अपघात झाला आणि तुमच्या शरीरावरती सूज आली, चेहऱ्यावरती म्हणा, कुठल्या अवयवावरती म्हणा, जर असं काही घडलं, तर दही खाणं पहिलं बंद करायचं. कारण अभिसंधन गुण दह्याने जास्त वाढतो आणि सूज कधीच हे होत नाही, सूज वाढत जाते आणि तुमच्या शरीराला त्रास, पेशींना त्रास व्हायला लागतो. दही आणि चिकट आंबट पदार्थ लगेच बंद करायचे. सूज आली शरीरावरती, गरम केलेलं साय काढलेलं दूध प्या. जखम लवकर बरी व्हायला लागेल. आणि पुनर्नवादी क्वाथ हा तुम्ही जर मेडिकलमधनं आणला, तो जर घेतला, तर सगळ्या प्रकारची सूज पायांवरची असेल, कुठल्याही शरीरातल्या अवयवातली असेल, लगेच बरी व्हायला लागते. कारण पुनर्नवा करतो काय? तर रक्तवाहिनीच्या पेशींना मोकळं करून सूज ओसरण्याचं काम करतो. सूजन विरोधी तो काम करत असतो. तर म्हणून दही हे कधीच त्यात खायचं नसतं. ते संयम विरोधी आहे. जेवणानंतर आईस्क्रीम खाणं अतिशय चुकीचं आहे. अजिबात नाही. आपण तर बाहेर कधी आउट डेटिंगला गेलो, डायनिंगला, तर आपण नेहमी जेवल्यावरच आपल्याला विचारतात, "कुछ आईस्क्रीम चाहिए क्या?" चुकीचं आहे. अजिबात ते खाल्ले नाही पाहिजे. अतिशय घाणेरडा प्रकार आहे. तुमची शरीर प्रकृती खराब करणार आहे. शक्यतो जेवणानंतर गोड पदार्थच खायचे नाहीत. अजिबात. त्याचं कारण काय तुम्हाला त्याचं वेळ लागेल सांगायला. परंतु अतिशय वैज्ञानिक कारण आहे. जे आता मॉडर्न सायन्सने पण त्याच्यावरती शोध घेऊन आता मॉडर्न सायन्स पण सांगतंय, ॲलोपॅथी पण सांगते, जेवल्यावर गोड खाऊ नका किंवा आईस्क्रीम खाऊ नका. पण हे आमच्या ऋषीमुनींनी 5,500 वर्षापूर्वीच सांगून ठेवलंय. त्यांना माहिती होतं कदाचित, की पुढे जाऊन आईस्क्रीम खाणार आहेत लोकं जेवल्यावरती. परंतु हे अतिशय चुकीचं आहे. कारण का, की तुमचा पूर्णपणे दोष विकृत करण्याची आणि अग्नी विझवायचं काम ह्या गोष्टी करत असतात. जेवल्यावर चहा कधी प्यायचा नाही. कारण तुम्ही जेवल्यावर चहा पिलात, तर सगळा सत्यानाश होईल कारण चहामध्ये दूध आहे. आणि चहा त्यामुळे होईल काय, की मग तुम्हाला विरुद्ध अन्न होईल. मग कितीही चांगलं अन्न खाल्लं आणि वरून चहा पिला, तर त्या चहानी विरुद्ध अन्न निर्माण होईल आणि अनेक प्रकारचे आजार निर्माण होतील. तसे डायजेस्टिव्हिटी तुम्ही करू शकता. दूध टाकू नका. काढ्या स्वरूपात प्या, तो पाचक बनेल. काढ्या स्वरूपात करून त्याच्यामध्ये आलं घ्या किंवा सुंठ घ्या. सुंठ कशी एक राही आहे. आता काही औषधं अशी असतात, जी आघडी वाढवणारी असतात. काही औषधं अशी आहेत, जी तुमचं पाचन करणारी असतात. म्हणून दीपन, पाचन अशी 2 प्रकारची औषधं असतात आयुर्वेदामध्ये. सुंठ अशी आहे, जी ग्राही आहे, जी दीपन पण करते आणि पाचन पण करते. मग सुंठीचा चहा घ्या, पण दूध नका टाकू. सुंठ, तुळस टाका, उष्ण गुळाचं लवंग टाका आणि अर्धाच कप घ्या, जास्त नाही. तुम्ही तल्लख पण जाईल आणि तुमचं अन्न पण पचेल. कोरा चहा ज्याला आपण म्हणतो. आणि वनस्पती टाकून घ्या. पण दूध जर टाकलं, संपलं. त्वचा विकाराला आमंत्रण आणि सगळं तुमचं पित्ताला आमंत्रण. त्याच्यामुळे संयोग विरोधी आहे हा चहा. ते असं कधी घ्यायचं नाहीये. कांदा, कांद्याची कधीही कोशिंबीरमध्ये कांदा टाकायचा नाही. दह्याच्या, ताकाची असेल बिनधास्त टाका. तुम्ही बघा, आता जी लोकं कोल्हापूरला जातात, तिथं तांबडा पांढरा रस्सा ही थाळी फेमस आहे नॉन-व्हेजची. तर तिथं ही थाळी देताना सोबत ताकातला कांदा दिला जातो. आपल्याला वाटतो तो दह्यातला आहे, तर काही-काही हॉटेलवाल्यांचा गैरसमज झालाय, ते दही टाकून कांदा देतात. परंतु हे चुकीचं आहे. दही आणि कांदा हे एकत्र कॉम्बिनेशन योग्य नाहीये. ताक आणि कांदा सगळ्यात चांगलं कॉम्बिनेशन आहे. आणि मग ताक आणि कांदा करतो काय, की हे जे मांसाहार तुम्ही करताय ना, तो पचवण्यासाठी चांगले एन्झाईम्स तयार करतो आणि तुमची अग्नी हा वाढवायचं काम करत असतो, ताक आणि कांदा. कारण हे त्याच्यामध्ये हे पूर्णपणे असं कॉम्बिनेशन जुन्या काळात सांगितलेलं आहे. किंवा सोलकढी. हे काय करतं, ती पाचक असते. पित्ताला डाऊन करते, अग्नीला वाढवते. ताक, कांदा पित्ताला कमी करते, पण अग्नीला वाढवते. मग ते तुम्ही खाल्लेलं मांसाहार प्रोटीन जास्त हाय प्रोटीन आहे. मग ते पचवायला मदत करणार आहे. म्हणून ते खायचे. म्हणून हे जे काही काही पारंपरिक डिशेस जे असतात ना, त्याच्यामध्ये हे का देतात?
किंवा समजा आपण ढोकळा खातो. ढोकळ्याबरोबर तुम्हाला चिंचेची चटणी का दिली जाते? किंवा डोसा आपण खातो, त्यासोबत नारळाची चटणी का दिली जाते? हे तुम्हाला चव वाढवण्यासाठी नाहीयेत तुमच्या तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अजिबात नाहीये. डोसा कसा आहे, हा पूर्णपणे किण्वन केलेल्या प्रक्रियेतला आहे. तो जास्त खाल्ला गेला, तर तुमच्या शरीरामध्ये स्रोतसांमध्ये तो अडथळे निर्माण करेल आणि उष्णता अधिक निर्माण करू शकतो. म्हणून नारळाची चटणी, नारळ कसा आहे शीतगुणांचा आहे. तो तुमची ही बॅलन्स करून त्या डोश्याला साम्य बनवतो. तुमच्या शरीर प्रकृतीला योग्य जागेवरती आणायची ती चटणी काम करते. म्हणून डोश्यासोबत नारळाची चटणी खातात. ढोकळ्यासोबत आंबट चटणी का? कारण ढोकळा सुद्धा हा थोडा मध्य भारतातला पदार्थ किण्वट केलेला आहे आणि तो जर अति खाल्ला, तर तो आंब बनेल आणि तो आंब बनू नये म्हणून चिंच आणि आम्ल पदार्थ हे उष्णता वाढवणारे आहेत, पाचन करणारे आहेत म्हणून चिंचेच्या चटणीसोबत ढोकळा खाल्ला जातो. त्याच्यामध्ये तीळ पण टाकतात आणि गूळ पण टाकतात. कारण गूळ पण उष्ण आहे, तीळ पण उष्ण आहे, तिळगूळ आपण खात असतो. आणि चिंच टाकल्यामुळे तो ढोकळा पचायला लागतो. हे तुम्हाला चव येण्यासाठी अजिबात नाहीयेत. असे अनेक कॉम्बिनेशन्स आहेत, जे आपल्याला ह्या कोर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील, शिकायला मिळतील. आंबा कसा खायचा आहे किंवा कैरी कशी खायची आहे, कधी खायची आहे, अनहेल्दी फूड कॉम्बिनेशन कुठलं आहे, कसं आहे, हे असे अनेक प्रकार आहेत. तर हे प्रकार आपण सगळे शिकणार आहोत आणि ते प्रकार आपण जर आपण शिकल्यानंतर त्या अनहेल्दी फूडचा म्हणजे कितीही चांगलं फूड असेल, सेंद्रिय जरी बनलेलं असेल, पण कॉम्बिनेशन वेगळं असेल आणि 18 प्रकारात बसणाऱ्यापैकी जर एक असेल, तर तुम्हाला चर्मरोग, फूड पॉइझनिंग, नपुसकता, पोटात पाणी होणं, चेहऱ्यावरती फोड येणं, मूळव्याध, भगंदर, डायबिटीस, पोटाच्या सगळ्या बिमारी, कुष्ठ, सफेद डाग आणि टीबी, सर्दी, खोकला, पडसं असे अनेक आजार निर्माण करू शकतं आणि शरीरामध्ये विकृती आणू शकतं. म्हणून विरोधी आहार हा ओळखता आला पाहिजे आणि विरोधी अन्न हे टाळलं तरच आपल्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य या ठिकाणी त्याचा लाभ होऊ शकतो. आणि तो जर लाभ झाला तर आपल्याला खऱ्या अर्थाने आरोग्यम धनसंपदा असं आपल्याला म्हणता येईल. तर हेच सांगण्याचं तात्पर्य हे आयुर्वेद शास्त्र आपल्याला करतं. म्हणून विरुद्ध आहार हे समजून घेणं आजच्यासाठी गरजेचं होतं. तर 10-20 झालेले आहेत. 10 मिनिटं प्रश्नोत्तरांसाठी दिलं. तर आजचं सत्र मी या ठिकाणी समाप्त करतो. खरं तर खूप काही बोलण्यासारखं आहे विरुद्ध अण्णावरती. 2-2 दिवस आपण याच्यावरती बोलू शकतो आणि आम्ही सगळे कॉम्बिनेशनवरती बोलू शकतो. पण वेळेचं बंधन असल्यामुळं आपल्याला सगळ्याच गोष्टींवरती बोलता येणार नाही. परंतु आपण ह्या कोर्समध्ये जर सहभागी झालात, तर याच्यावरती आपल्याला सविस्तरपणे अध्ययन करता येईल आणि सविस्तरपणे चर्चा करून आपल्याला अशा कॅटेगरीज बनवता येतील, काय खायचं आणि काय खायचं नाही. जेणेकरून आपल्याला चांगलं आरोग्य लाभेल. असो, तर आपण सगळे आजच्या सत्रासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचं मनःपूर्वक धन्यवाद. मी याचं सत्र या ठिकाणी थांबवतो. कोणाचं काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील आजच्या सत्रासंदर्भात तुम्ही विचारू शकता.